अब चालू करूया मीटिंग मध्ये. काही दिसतच नाही. प्रॉब्लेम मला तेच आहे. ती इश्यू आला. चला चला सुरू दिसत आहेत. माधुरी चव्हाण जॉईन झालं. हॅलो माधुरी चव्हाण. ते मध्ये हॅलो सर. हा जॉईन झाला ना. हो हो सर झालं. ठीक आहे ठीक आहे. ओके ठीक आहे. हो सुरू सर. करूया. आपलं एपीपी झालेलं आहे. L1 L2 झालंय. आज आपण F1 पाहायचंय. F1 रेमेडी चेक करूया. ठीक आहे. F1 रेमेडी, F1 आणि F2 अशा दोन त्याच्यामध्ये रेमेडीज येतात. तर या दोन रेमेडीज बघायच्या आहेत. F1 आणि F2. F1 मध्ये सिंचोना कॅलिसिला, सिंचोना सर्कुबा, एकोनेट नेपन्सिस, हिरिस्ट्रिका सेंचुमम, ॲक्लस हिमोकॅस्टम, बार्बरस व्हर्गिलस, सिलिका अल्बा, ट्रिया आयलँडिका, समकेस नायग्रा. तर आपण यातल्या बार्बरस व्हर्गिलस बघितलेला आहे. सिलिका अल्बा बघितलेला आहे. कारण ते एस ग्रुप मध्ये आहेत त्या. नंतर स्क्रीन शेअर करायचं. पण बघितलेला आहे. हॅलो हा बोला. स्क्रीन शेअर करायचंय का सर? नाही अजून मी केलेलं नाही. 2 मिनिटं थांबा. नाही. स्क्रीन शेअर मी केलेलं नाही आहे. मी तुम्हाला फक्त आता इन्फॉर्मेशन सांगतोय. नंतर स्क्रीन शेअर मध्ये जाणार आहे.
ओके. हा, तर त्याच्यामध्ये आपण काय बघितले हे त्याच्यात ते बघायचं आपल्याला. आपण हिपोकॅम्पटियम पण पाहिलेलं आहे त्यातलं. ऍसिक्युलस हिपोकॅस्टम बघितलंय, बार्बेरस व्हर्गिलस बघितलेला आहे, एरिथ्रिया सेंट्रम पण बघितलेला आहे, सिंचोना कॅलिसिला पण बघितलंय, सिंचोना सर्कुवा पण बघितलंय, हायड्रोस्टॅटिस कॅनन्सिस ठीक आहे. आता आपण त्यामधला ॲकोटम नेपिलस बघितलेलं नाही आहे, कारण सी ग्रुपमध्ये तो येत नाही. पण एल ग्रुपमध्ये आहे का आपण बघूया. आपला एल ग्रुप झालेला आहे, त्यामुळे ते एल ग्रुपमध्ये असेल तर ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही. तर एल ग्रुपमध्ये काय ते नाही आहे. म्हणजे आता आपल्याला काय बघाय पाहायला लागेल ते ॲकोटिनियम नेपिलस आपण पाहायचंय. त्या वनस्पतीचा उपयोग काय बघूया. शेअर करतो. आता दिसतंय का बोलले सर? हा दिसतोय सर. हा, आज आपण घ्यायचं आहे ॲकोटिनम नेपिलस म्हणून जो आहे त्याला ॲकोनाइट म्हणतात. ॲकोनाइटने ओळखलं जातं हे. आणि त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये आयुर्वेदामध्ये त्याला पंचनाभ म्हणतात. पंचनाभ हा मेन कुठं पाठवला जातो? मध्य युरोप में पाया जाता है. मध्य यूरोप पाया जाता है. अमेरिका में इसकी खेती की जाती है. अमेरिकेमध्ये याची शेती करतात. रेनुक्युलस या बटरकप फैमिली का सदस्य होता है. जून जुलाई में इसकी जड़ को रेमेडी के प्रयोग के लिए कलेक्ट किया जाता है. म्हणजे काय करायचं जून आणि जुलैमध्ये. म्हणून कुठलंही पायजेरिक मागवत असताना साधारण जून जुलैच्या महिन्यामध्येच आपण पायजेरिक इसेन्स मागायचं, कारण त्याच्यात फ्रेश प्लांट असतात. आणि नंतर जे केलेले असतात ते काय प्रिझर्वड प्लांट पासून बनवतात. म्हणजे जून जुलैमध्ये ते कलेक्ट केलं जातं. आणि अतिशय असा हा काय आहे जहिरा प्लांट आहे. म्हणजे अतिशय पॉइझनस असं वनस्पती आहे. बंचनाग ही पॉइझनस जहरीली वनस्पती आहे एकदम.
एकोनट बहुत जहरीली होती है, इसकी पत्तियां से ज्यादा इसकी जड़ जहरीली होती है. म्हणजे पानापेक्षा त्याची मुळं फार पॉइजनस असतात. इसीलिए रेमेडी बनाने में इसकी जड़ का प्रयोग किया जाता है. म्हणजे जास्त पॉइजनस आहे ते जास्त उपयोग केलं जातं. एक जड़ी बूटी वाला 12 पौधा होता है. एक जड़ी बूटी आहे ही. पंचनाग ही एक जड़ी बूटी आहे, त्याच्या मुळांचा उपयोग जास्त केला जातो आणि मुळं जास्त पॉइजनस असतात. रेकॉर्डिंग होते का हो? हेलो. हो सर. हो सर. हाँ हाँ, ठीक है ठीक है. इसकी जड़ का प्रयोग किया जाता है. एक जड़ी बूटी वाला 12 पौधा है जो 1 मीटर लंबा होता है, 3 फीट 3 इंच, जिसके बाल रहित करना चाहिए. इसके बाल रहित तने और पत्तियां होती है. पत्तियां गोलाकार होती है, 5 से 10 सेंटीमीटर व्यास, हथेली से 5 से 7 गहरे लंबे वाले खंडों में विभाजित होती है. हे सगळं वर्णन आहे त्याचं. हे वर्णन आहे की कशा पद्धतीचा तो पौधा आहे, कशा दृष्टीनं दिसतो, त्याची पानं कशी आहेत. फूल गहरे बैंगनी से नीले बैंगनी संकीर्ण आयतकर हेल्मेट के आकार के होते हैं. त्याची फुलं हेल्मेट सारखी असतात, अशी गेंदेदार फुलं हेल्मेटच्या आकाराचे असतात. आणि त्याचा रंग कसा असतो? बैंगनी, व्हायलेट कलर, निळे रंग, ब्ल्यू किंवा व्हायलेट कलरची फुलं येतात त्याला. 1 से 2 सेंटीमीटर लंबे होते हैं. इस पौधे का प्रयोग होम्योपैथी और इलेक्ट्रो होम्योपैथी दोनों में किया जाता है. होमिओपॅथी मध्ये पण वापरतात ॲकोनेट. ॲकोनेट नेपल्सिन्स हे होमिओपॅथी मध्ये पण यूज केलं जातं आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण यूज केलं जातं. आयुर्वेदामध्ये सुद्धा यूज केलं जातं. त्याला पंचनाभ म्हणतात आयुर्वेदामध्ये. इस पौधे का और इलेक्ट्रो होम्योपैथी में दोनों में किया जाता है. इसका प्रयोग इलेक्ट्रो होम्योपॅथी की रेमेडी F1, P4 आणि RE मध्ये केली जाते. म्हणजे ॲकोनेट कशा कशामध्ये आहे? P4 मध्ये आहे, F1 मध्ये आहे आणि RE मध्ये ॲकोनेटचा उपयोग केलेला आहे. इसका प्रयोग अचानक होने वाली सर्द, गर्मी, खांसी, बुखार, जुकाम में बहुत अच्छा कार्य करती है. अचानकपणे तुम्हाला काय झालं? सर्द, गर्म, खांसी, बुखार, जुकाम में बहुत अच्छा कार्य करती है. म्हणजे गरम होऊन गरम कंडिशन मध्ये होतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा खोकला येतो किंवा गरमीच्या मध्ये खोकला येतो, बुखार होतो, जुकाम येते, त्यावेळेला ॲकोनेटचा उपयोग केला जातो. ॲकोनेटचा उपयोग सर गरम, खांसी, बुखार, जुकाम में किया जाता है. म्हणजे ज्या वेळेला वातावरणामध्ये गरमाव उत्पन्न होतो आणि तुम्हाला सर्दी होते, खांसी होते, बुखार होतो, त्यावेळेला F1, P4, RE मधलं काही यूज करू शकता. त्याच्यामध्ये ॲकोनेट आहे. इसका प्रभाव स्पाइनल नर्व पे होता है. म्हणजे F1, P4, RE याचा उपयोग काय होतं? या पर्टिक्युलर ॲकोनेट नेपेन्सिस कशावर काम करतं? स्पायनल कॉर्डवर, स्पायनल नर्व जे असतात त्याच्यावर होतो. म्हणजे जर तुमचं F1 तेलामध्ये घालून जर तुम्ही स्पायनल कॉर्डवर मसाज जर केला तर स्पायनल नर्ववर पूर्णपणे त्याचा काय होतं? इफेक्ट मिळतो. RE F1 याचा जर तुम्ही मसाज केला स्पाईनवर तर तिथून तुम्हाला काय करता येतं? ऑर्गनला स्टिम्युलेट करता येतं. कारण तुम्हाला माहिती आहे की पेरिफेरियल नर्वस सिस्टम आणि सेंट्रल नर्वसचा दुवा कोण आहे? तर स्पायनस कॉर्ड आहे. पेरिफेरियल नर्वस सिस्टीम, पेरिफेरियल याचा अर्थ काय? परिघावर असलेले जे ऑर्गन्स आहेत त्याच्यापासून मिळालेले जे मज्जातंतू आहेत ते कुठे येतात? स्पायनल कॉर्डवर येतात. म्हणजे त्या ठिकाणी सेन्सरी आणि मोटार नर्व असते. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? PNS मध्ये पेरिफेरियल नर्व स्टिम्युलेशन तुम्ही कशावरून करू शकता? स्पायनल कॉर्ड वरून करू शकता. म्हणजे F1 RE
तर तेल केलं आणि जर स्पायनल कॉर्डला मसाज जर तुम्ही केला तर आतल्या इंटरनल ऑर्गनला तुम्ही स्टिम्युलेट करू शकता. आणि म्हणून यांनी काय सांगितलं की एकोनेटचा जो उपयोग आहे, एकोनेट नेपेन्सिसचा उपयोग जो आहे तो कशावर आहे, स्पायनल नर्ववर काम करतो. आता तुम्हाला स्टिम्युलेशन करताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह करू शकता. निगेटिव्ह तुम्ही लावलं, एक्सायटेशन बंद होणार आहे. पॉझिटिव्ह मध्ये अप्लाय केली, एक्सायटेशन वाढणार आहे. म्हणजे तुम्ही नर्वला स्टिम्युलेट करू शकता स्पायनल कॉर्डच्या थ्रू. आणि त्याला टेक्निक, इन ॲक्युपंक्चर त्याला टेक्निक म्हणतात, PNS टेक्निक, पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन. काय म्हणतात, पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन तुम्ही करू शकता. म्हणजे स्पायनल कॉर्ड, स्पायनल नर्ववर जे काम केलेलं आहे, ज्याच्यावर तुम्ही एकोनेटचा वापर केला, म्हणजे जे फोनचा वापर केला, आरीचा जर वापर केला आणि त्याला जर मसाज दिला तर इंटरनल ऑर्गन मध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतात. म्हणजे एखादा बेड रिडन पेशंट आहे, बराच काळ बेडमध्ये रिडन आहे, आजारी आहे, उठता येत नाही, बसता येत नाही, झोपलेल्या अवस्थेमध्ये येतं आणि त्याचे ऑर्गन जर तुम्हाला चांगले ठेवायचे असतील तर स्पायनल कॉर्डला काय केलं पाहिजे, मसाज केला पाहिजे. F1 आरीचा मसाज जर केला तर त्या पेशंट, मग त्याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये काय होऊ शकतं, एनर्जी तयार होऊन त्याची इंटरनल ऑर्गन काम करायला सुरू होतं आणि मग निमोनॅटिस असल्या गोष्टी होतच नाही त्याला. त्याच्या होतच नाही. म्हणजे एक्सटर्नल ऍप्लिकेशन, PNS, पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन, हे जे टेक्निक आहे यांनी तुम्ही बेड रिडन पेशंट मध्ये कॉम्प्लिकेशन व्हायला अवॉइड करू शकता. त्यावेळेला तुम्ही स्पायनल कॉर्डला मसाज दिला पाहिजे F1 आरीचा. दॅट विल गिव्ह यू द बेनिफिट. तेच तुम्हाला बेनिफिट देणार आहे. कारण त्याच्यामध्ये एकोनेट नेपेन्सिस जे आहे, इट वर्क ऑन द स्पायनल कॉर्ड, स्पायनल नर्ववर काम करते. आणि स्पायनल नर्वची कनेक्टिव्हिटी कुठं असते, PNS म्हणजे पेरिफ्रियल नर्वस सिस्टीमला कनेक्टेड असते. पेरिफ्रियलला सगळे ऑर्गन्स आहे, स्टमक आहे, लिव्हर आहे, हे सगळं आहे. याच्या मार्फतीनं तुम्ही काम करू शकता. दिस इज द बेनिफिट ऑफ दिस. हा त्याचा बेनिफिट आहे. रोगी मृत्यु का भय होता है, अपनी मौत की भविष्यवाणी तक कर देता है. महिला को गर्भावस्था दौरान मृत्यु का डर रहता है. मरीज को भीड़ संकीर्ण स्थान, खुली जगह, अंधेरा, लिफ्ट, सुरुंग में डर लगता है. याचा उपयोग काय आहे, एकोनेटचा उपयोग काय आहे, अशा प्रकारची जी भीती वाटते त्याला, अशा प्रकारची भीती, मृत्यूचं भय वाटतं, आपली मौत की भविष्यवाणी ते कर देत आहे, मी मरणार आहे, माझा मृत्यू होणार आहे, अशी त्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न होते. महिला को गर्भावस्था के दौरान मृत्यू का डर लगता है. म्हणजे प्रेग्नंट वुमन असते, तिला भीती अशी वाटते की आपण मरणार आहोत, त्याच्यात आपण जगत नाही. मरीज को भीड़ के संकीर्ण स्थान में, तिथं भीड आहे, भरपूर गर्दी आहे, याच्या ठिकाणी गेलो की त्याला वाटतं आपला मृत्यू होणार. खुली जगह, अंधेरा, लिफ्ट में, सुरुंग में डर लगता है. अशा वेळेला मरीज अचानक हिंसक हो जाता है, आघात, लाल चेहरा, चक्कर, एक तरफ का सुनाता, बेहोशी, पसीना, कांपना, अपच के साथ आंतरिक भूकंप की तरह होना. भूकंप म्हणजे काय, अचानक कंप पाहायला सुरुवात होतं. हे ज्या अचानक अशी लक्षणं येतात त्यावेळेला एकोनेटचा उपयोग केला जातो. एकोनेट नेपेन्सिसचा उपयोग आहे की अशा प्रकारची लक्षणं जेव्हा पेशंट मध्ये येतात तेव्हा एकोनेट नेपेन्सिस तुम्ही न्यूट्रल डायल्युशन मध्ये द्या, हायर पोटॅन्सी मध्ये द्या, इमिजिएटली या प्रकारची लक्षणं बंद होतात. म्हणजे तुम्ही बघा, सुसायडल टेंडन्सी असते, कधी कधी हिंसक होतात, एकदम एकदम भडकून उठतात, भूकंप झाल्यासारखी स्थिती निर्माण करतात. अशा वेळेला एकोनेट नेपेन्सिस द्यायचं तुम्ही, म्हणजे फोन द्या, आरी द्या, पहा काय प्रकार होतो. यू विल सी द मिरेकल. म्हणजे हे जे लक्षणं सांगितली आहेत
ही लक्षणाचा विचार करा, या लक्षणाच्या अनुषंगानं ती रेमेडी तुम्ही उपयोग करू शकता. अकोनेट नेपेन्सिसचं हे लक्षण आहेत सगळी. अचानक हिंसक हो जाता है, आघात, लाल चेहरा, चक्कर, एक तरफ का सूनापन, एक तरफ का सूनापन. बघा काय होतं, काय काय कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये त्याचा उपयोग होतो बघा. महिला गर्भावस्था में दौरान मृत्यु का डर होता है, मरीज को भीड़, संकीर्ण स्थान, खुली जगह, अंधेरा, लिफ्ट, सुरुंग में डर लगता है. मरीज अचानक हिंसक हो जाता है, आघात, लाल चेहरा, चक्कर, एक तरफ का सुनता, बेहोशी, पसीना आना, कम कांपना, अपच के साथ आंतरिक भूकंप की तरह होना. इसमें एंटीसेप्टिक, एंटी रुमॅटिक प्रॉपर्टी होती है. म्हणजे या तर लक्षणावर काम करतात. अँटीसेप्टिक म्हणून पण काम केलं जातं. अँटी रुमॅटिक, आम वात कंट्रोल करण्याचं काम एकोनेट नेपेन्सिस करतं. रुमॅटिक प्रॉपर्टी. इसका प्रयोग बुखार, खांसी, चिंता, डर, मर्गी, फोबिया, अचानक सूजन आना, आंख आना, बवासीर, गला बैठना, कमर दर्द, बुखार, दमा, हैजा, डेंगू, बुखार, सरदर्द, मलेरिया, पाचन तंत्र के रोग, मॅनेंजायटिस, कमर दर्द, म्हणजे बघा कशा कशामध्ये उपयोग होतो याचा. मिरगी म्हणजे इपिलेप्टिक सीझर येतं, कन्व्हल्शन होतं एकदम. फोबिया, माझ्या मागं कोणतरी लागलंय, फोबिया होतो त्याला. मला कोणतरी मारतंय, भास होण्याची प्रवृत्ती होते, त्याला भास होत राहतात. याच्यामध्ये एकोनेट नेपेन्सिस वापरलं जातं. एकोनेट नेपेन्सिसचा उपयोग त्याच्यासाठी आहे. ही अचानक भास असतं, त्याला वाटतं आपल्या मागे कुठतरी येतंय, फोबिया असतो त्याला, मला कोणतरी मारतंय. मनामध्ये त्याच्यामध्ये भास त्याला व्हायला लागतात. अशा कंडिशन मध्ये सुद्धा एकोनेट नेपेन्सिस वापरू शकता तुम्ही. अचानक सूज येते अंगावर, काही कळतच नाही, एकोनेट नेपेन्सिस वापरा. डोळे येणे, बवासीर, गला बैठ जाना, ती फोड द्या, आणि त्याच्यामध्ये एकोनेट नेपेन्सिस आहे. गळा जर बसला असेल तर लगेच तुम्हाला इमिजिएटली कमर दर्द, बुखार, दमा, हैजा, डेंगूचा बुखार, सरदर्द, मलेरिया, पाचन तंत्र के रोग, मॅनेंजायटिस, कमर दर्द, खसरा, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, हाथ पैर में दर्द, पाचन तंत्र के रोग, मैनेंजाइटिस, कमर दर्द, खसरा व चिकन पॉक्स, हाथ पैर में दर्द, शरीर में अकड़न, पीलिया, निमोनिया, शरीर के अंदर बुखार होना, फ्लू में किया जाता है. एकोनेट नेपेन्सिस का प्रभाव शरीर के सभी ऑर्गन व टिश्यू पर होता है. एकोनेट नेपेन्सिस के लक्षण बोला काय आहे, बोला बोला. कुठून बोलताय? हा बोला. या हा या हा ठीक है. नेपेन्सिस के लक्षण: चिंता, शारीरिक और मानसिक बेचैनी, भय, सदमा या डर, तंत्रिका उत्तेजन, इसे जुड़े लक्षण. बघा, एकोनेट नेपेन्सिसचा प्रभाव संपूर्ण शरीराच्या ऑर्गन व टिश्यूवर होत आहे. एकोनेट नेपेन्सिस के लक्षण: चिंता, चिंता निर्माण होते, शारीरिक व मानसिक बेचैनी, भय, सदमा या डर,
तंत्रिका उत्तेजन से जुड़े हुए लक्षण. बघा सगळ्यावर प्रॉब्लेम, म्हणजे जे जे काय आहे, तंत्रिका उत्तेजन से जुड़े हुए लक्षण. द नर्व एक्साइट झालेली असते, ओव्हर एक्सायटेशन ऑफ द नर्व, ओव्हर एक्साइट झालेली असते ती. अशा वेळेला जे उत्तेजना झाल्यामुळं ऑर्गन, कधी कधी बघा भीती वाटते तुम्हाला, डर पैदा होते आणि पाल्पिटेशन इन्क्रीज होते, एकदम धडधड वाढते छातीमध्ये, भीतीच्या लक्षणामुळे धडधड वाढते. म्हणजेच काय झाला, तंत्रिका तंत्र उत्तेजित झाला. यावेळेला तुम्ही काय करणार? यावेळेला तुम्हाला एक काम करता येतं, बिकॉज अकोनेट नेपेन्सिस वर्क ऑन द स्पायनल नर्व. अकोनेट नेपेन्सिस कशावर काम करतं? स्पायनल नर्व वर काम करतं. ती उत्तेजना बंद करता येते. म्हणजे स्पायनल कॉर्डला जर तुम्ही मसाज दिला निगेटिव्ह करून, ओव्हर एक्सायटेशन ऑफ द हार्ट मसल, आणि म्हणून हार्ट पाल्पिटेशन वाढतं. राग आला की काय होतं? पाल्पिटेशन इन्क्रीज होतं, धडधड वाढते, हृदय जोर जोरात पळायला सुरुवात करतं. भीती वाटल्यानंतर तीच अवस्था होते आणि एपिसोड गेलेला असतो, भीतीचा एपिसोड संपलेला असतो, रागाचा एपिसोड संपलेला असतो, तरी सुद्धा नर्व स्टिम्युलेट राहते आणि त्याचं काय होतं? पाल्पिटेशन हाय होत राहतं. अशा कंडिशन मध्ये अकोनेट नेपेन्सिसचा जर ऑइल तुमच्याकडे असेल, आरई किंवा F1 निगेटिव्ह मध्ये करून स्पायनल कॉर्ड वर जर तुम्ही मसाज दिला तर इमिजिएटली इट विल कंट्रोल द पाल्पिटेशन. पाल्पिटेशन कंट्रोल केलं जाईल. ओव्हर एक्साइट होतं, घाबरून भीतीच्या माऱ्यामुळे ते झालेलं असतं, ओव्हर एक्साइट झालेलं असतं. अति दुःख झाल्यानंतर पण होतं. एक्स्ट्रा स्टिम्युलेशन ऑफ द नर्व, नर्वची एक्स्ट्रा स्टिम्युलेशन क्रिएट केलं जातं उत्तेजनामुळं. अशा उत्तेजनाला कंट्रोल करायचं काम अकोनेट नेपेन्सिस करतं, जे F1 आणि आरई आणि P4 मध्ये आहे. अकोनेट नेपेन्सिस त्याच्यामध्ये यूज केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला निगेटिव्ह करून जर तुम्ही वापरलं, निगेटिव्ह मध्ये दिलं पाहिजे, पॉझिटिव्ह देऊ शकत नाही. पॉझिटिव्ह दिला तर आणखीनच पाल्पिटेशन इन्क्रीज होणार. म्हणजे कुठलंही मसाज तेल तुमच्याकडे 3 प्रकारे असलं पाहिजे. पॉझिटिव्ह तेल, निगेटिव्ह आणि न्यूट्रल कंडिशनचं तेल पाहिजे. आणि ते कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, डायल्युशनची मेथड आहे आपल्याकडे. डायल्युशन मेथड आहे. सब अक्यूट मध्ये, क्रॉनिक मध्ये आपण काय करू शकतो? D8, D7, D8, D9 आपल्याकडे आहे. D9 इज निगेटिव्ह, D7 इज पॉझिटिव्ह, D8 इज न्यूट्रल डोस. तसं D4, D5, D6, D4 पॉझिटिव्ह, D5 न्यूट्रल, D6 निगेटिव्ह. म्हणजे 3 प्रकारची तेल तुम्ही जर तयार करून ठेवली वेगवेगळ्या पोटॅन्सीला, तर काय होईल? तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तुमच्या लक्षात आलं की ओव्हर एक्सायटेशन आहे, यूज निगेटिव्ह तेल. एक्सायटेशन होतच नाहीये, डल आहे, पॉझिटिव्ह यूज करा. आणि बॅलन्सिंग करायचं तर मधलं यूज करा, न्यूट्रल यूज करा. तर या पद्धतीनं तुम्ही काय करून मसाज करून ओव्हर एक्सायटेशन कंट्रोल करू शकता. हे त्याचं महत्व आहे. अकोनेट नेपेन्सिसचा हा उपयोग आहे, लक्षात घ्या. म्हणजे याने इथं फक्त काय दिलं तुम्हाला? तंत्रिका के लक्षण, उत्तेजना से जुड़े हुए लक्षण. तंत्रिका का उत्तेजना से जुड़े हुए लक्षण, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. उत्तेजना झाल्यानंतर, तंत्रिकेचं उत्तेजन झाल्यानंतर काय होणार आहे? व्हॉल्युमस युरिन, नुसते लघवी होत राहते, कंटिन्युअसली लघवी आहे, घाबरून युरिन व्हायला सुरुवात झाली. उत्तेजना, पायटर ओपनच राहते, आलं की युरिन, आलं की युरिन, आलं की युरिन, बंदच होत नाही. ते ओपन करण्याचा सिग्नल चालू राहतो. अशा कंडिशन मध्ये जर स्पायनल कॉर्ड वर तुम्ही जर मसाज केला तर हे बंद होऊ शकतं लक्षण. उत्तेजना, काही कारणाने उत्तेजना निर्माण, हे उत्तेजना तयार होणारे जे प्रकार आहे, अननेसेसरी स्टिम्युलेशन, फिजिकल ऍज वेल ऍज मेंटल,
स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर शरीरातली तंत्रिका तंत्र उत्तेजित होतात. अशा वेळेला त्याला कंट्रोल करण्यासाठी अॅकोनेट नेपेन्सिसचा उपयोग होऊ शकतो. अॅकोनेट नेपेन्सिसचा तुम्ही उपयोग करू शकता. मृत्यू का डर, अंधेरी का डर, बिस्तर का डर. बघा काही काही लोकांना अंधार केलं की झोपच येत नाही, घाबरतात ते, मग लाईट लावून झोपतात. अंधारात जायचं भीती वाटते. बिस्तर का डर, झोपावंच वाटत नाही, घाबरायला होतं त्यावेळेला. भूत का डर, भूत आलेला आहे त्याने डर येतं. भीड में बाहेर जाने का डर, भीड मध्ये जाऊ शकत नाही. हे सगळ्या प्रकारचे जे त्यांच्यामध्ये जी काही फिअर आहे, त्या वेगवेगळ्या कारणाची जी फिअर आहे त्याला कंट्रोल करतं एकोनेट नेपेन्सिस. एकोनेट नेपेन्सिस मध्ये ही कपॅसिटी आहे. रोगी मृत्यू तारीख घंटे की भी भविष्यवाणी करता है. मी अमुक अमुक वाजता अमुक वाजता मरणार आहे अशी भविष्यवाणी करतात लोक. असे जर बोलायला लागले की त्याला एकोनेट नेपेन्सिस द्यायचा आहे, त्या ऑटोमॅटिकली ती त्याची भीतीची जी डरावणी स्थिती जी आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. रोगी बहुत बेचैन रहता है और हर काम में बड़ी जल्दबाजी करता है. बेचैन असतो, हे काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही आणि त्यामुळे जलद काय करतो, जोरजोरात म्हणजे जलद गतीनं काम संपवण्याचं काम करतो. अशा कंडिशन मध्ये सुद्धा एकोनेट नेपेन्सिस न्यूट्रल डोस मध्ये जर त्याला दिलं तर हे त्याचं जे अशा प्रकारचं जे वागणं आहे ते मध्ये आपण बदल करू शकतो. मानसिक चिंता, तणाव, चिंता और डर के साथ अधिकांश बीमारी होती है. मानसिक चिंता असते, तणाव असतो, चिंता, डर के साथ अधिकांश बीमारी आहे. या फिअरमुळे त्याच्यामध्ये बिमारी उत्पन्न होते. बिकॉज ऑफ द फिअर. आता फिअर म्हणजे कुणाशी संबंध आला हो? चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये फिअरचा संबंध आला किडनीशी. म्हणजे किडनीचं फंक्शन बिघडतं. भीती वाटल्यानंतर काय होतं, त्याला चड्डीत युरिन होते कधी कधी, आपण बघितलंय. त्यांना काय होतं, युरिन होतं, अननोनली युरिन पास होऊन जातं, घाबरतो, भीती वाटते, घाम येतो अचानकपणे घाबरून. हे सगळी जे लक्षण असतं ते काय करतं, नर्व स्टिम्युलेट करतं आणि ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गन इन्क्रीज करतं. हे कंट्रोल तुमचा एकोनेट नेपेन्सिस करतो. एकोनेट नेपेन्सिसचा उपयोग आहे जे F1 आणि P4 आणि RE मध्ये आहे. ह्याचा उपयोग तुम्ही करून स्पायनल कॉर्डवर PNS, पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ऑर्गनची कनेक्टिव्हिटी सेंट्रल नर्वस सिस्टीमची असते, CNS ची असते, मेंदूशी असते. तिकडून तुमचा सिग्नल इन आउट दोन्ही जात असतात. आणि ओव्हर एक्सायटेशन जर झालं तर काय होणार आहे, ते ऑर्गन फंक्शन वाढायला सुरू होतं. कधी कधी अंगाला स्पर्श झाला तरी भीती वाटते. कधी कधी अंगाला स्पर्श झाला तर अंगामध्ये खाज उठायला सुरू होते, इचिंग स्टार्ट होतं. एनी टाइप ऑफ स्टिम्युलेशन क्रिएट द प्रॉब्लेम. अशा वेळेला स्पायनल कॉर्डवर जर तुम्ही मसाज केला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कशी उत्तेजना आहे त्याच्याप्रमाणे आहे, उत्तेजना बंद करता येते. हा एकोनेट नेपेन्सिसचा हा उपयोग आहे. एकोनेट नेपेन्सिस ओव्हर एक्सायटेशनला कंट्रोल करू शकतं, विच इज अवेलेबल इन F1 अँड RE. निगेटिव्ह मध्ये REचं मसाज केला, F1चा जर मसाज तुम्ही स्पायनल कॉर्डवर केला तर हे ओव्हर एक्सायटेशन बंद होऊ शकतं. एकोनेट नेपेन्सिस शुष्क ठंड के मौसम, ठंडी हवा की वजह से होने वाली सर्दी, फ्लू में उपयोगी होता है. एक्सटर्नल टू इंटरनल. चायनीज अॅक्युपंक्चर काय म्हणतं, हेड गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ चायनीज अॅक्युपंक्चर एक्सटर्नल टू इंटरनल. होमिओपॅथी काय म्हणतं, मियाझम सिस्टम असते, सोरा, सिफिलिस, सायकोसिस. सोरा असतो, सायकोसिस आणि सिफिलिस असतं. 3 मियाझमचा विचार करतात होमिओपॅथी मध्ये. एक्सटर्नल टू इंटरनल.
आणि तुम्ही स्पायनल कॉर्डच्या थ्रू सगळ्या गोष्टी होत असतात, म्हणून स्पायनल कॉर्डवर दिलेला मसाज काम करतो. थंडी वाजून ताप येणे, प्रचंड ताप येणे, डेंग्यू फीवर झाला की तुम्हाला फीवर येतो, अंगात ताकद नसते, मग जॉईंट सगळे लूज होतात. त्याला नॉर्मल करायला तुम्ही स्पायनल कॉर्डवर मसाज करा, बरं होऊन जातं. बरं होऊन जातो. डेंग्यू फीवर बरा होतो, करता येतं. अतिशय सोपी सिस्टम आहे. स्पायनलला मसाज द्या, बघा तुम्ही काय होतं ते. स्पायनल कॉर्डवर मसाज द्या, कारण डेंग्यू फीवरचं जे लक्षण आहे ते काय करतं, नर्वस सिस्टीमवर अटॅक करतं. नर्वस सिस्टीमवर अटॅक करतं, म्हणून काय होतं, प्लेटलेट काउंट कमी होतो. प्लेटलेट जनरेशन कुठं होतं, बोन मॅरो मध्ये. बोन मॅरोला एक्साइट कोण करतं, स्पायनल कॉर्ड. तयार होण्याची प्रक्रिया बंद केली जाते आणि ते व्हायरस त्यांनी ते मारलेलं असतं, ते निर्माणच होत नाही. प्लेटलेटवर प्रॉब्लेम करतं आणि म्हणून प्लेटलेट कमी होतात. त्याच्यामध्ये पीएनएस सिस्टीमच्या मार्फतीनं स्टिम्युलेशन देऊन आपण प्लेटलेट वाढवू शकतो. आणि म्हणून डेंग्यू, चिकनगुनिया या कंडिशन मध्ये F1 चा रोल खूप मोठा आहे. इंटरनल द्या, एक्सटर्नल अप्लाय करा आणि यू विल सी द मिराकल. कारण त्याच्यामध्ये एकोनेट नेपेन्सिस आहे. एकोनेट नेपेन्सिस नर्ववर काम करणारी रेमेडी आहे. अँड इट इज डिसीज ऑफ द नर्वस सिस्टम. डेंग्यू हे व्हायरस कशावर अटॅक करतात, नर्वस सिस्टीमवर अटॅक करतात, मल्टी ऑर्गन फेल्युअर करतात. अशा वेळेला तुम्ही हे जर वापर केला तर तुम्हाला बेनिफिट 100% मिळतो. एक न्यूरोफिजिसिस्ट आहे UK मधला, नाव विसरलो मी त्याचं, त्यांनी हे त्याच्या जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये हे लिहिलेलं आहे की डेंग्यू कसा कंट्रोल करायचा आहे. तर त्यांनी पीएनएस स्टिम्युलेशनची सिस्टम सांगितली. ऑलरेडी आपल्याकडे एकोनेट नेपेन्सिस आहे, आपण नर्व स्टिम्युलेशन करू शकून त्याला बरं करू शकतो. आपल्याला त्याचं नॉलेज नसतं, माहिती नसते, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आहे हा. मेडिकल जर्नल मध्ये त्याच्याबद्दलचा आर्टिकल पब्लिश झालेलं आहे. UK मधला एक सायंटिस्ट आहे, त्यांनी नोंद केली होती की डेंग्यूची कॅरेक्टरिस्टिक कशी असते, का बोन प्लेटलेट कमी होतात, त्याचं रिझन काय. तर F1 हॅज अ पॉवर की तो त्याला स्टिम्युलेट करून प्लेटलेटची संख्या वाढवू शकतो. ठंडी मौसम हवा की वजह से वाले सर्दी और फ्लू में उपयोगी है. मरीज विशेष रूप से गॅस्ट्रो इंटेस्टाइनल गडबडीची शिकायत करता है. बघा, याला गॅस्ट्रो इंटेस्टाइनल प्रॉब्लेम आहे, ऍसिडिटी होते, कंट्रोलच होत नाही. न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस एक कंडिशन आहे, न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस. हे कोणी बघतच नाही. न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस होतं. आणि न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस म्हणजे काय, स्पायनल कॉर्डची नर्व काम करत नाही आणि ऑर्गनला स्टिम्युलेशन करत नाही. मला तुम्ही सांगा, हायपर ऍसिडिटी झाली म्हणजे काय झालं. व्हॉट इज हायपर ऍसिडिटी. हायपरचा मतलब काय, हायपर ऍसिडिटी आहे. हा रोग कुणाचा आहे सगळं सांगा. हायपर ऍसिडिटी रोग कशाचा आहे. समजतंय सर. स्टमकचा आहे. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सिक्रिशन वाढतं. राग आला की पित्त येत होतं. काय होतं रागाचं कारण पित्त होतं. म्हणजे जे काय पीएनएस ची कनेक्टिव्हिटी आहे, ओव्हर एक्साइटेशन ऑफ वेगस नर्व. कारण काय करतो, एक्स्ट्रा सिक्रिशन ऑफ द हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुम्ही प्रयत्न करताय अँटासिड कडून न्यूट्रल करायचा, पण तुम्ही कंट्रोल करत नाही त्याचं सिक्रिशन.
त्यामुळे तो रोग कधीच बरा होत नाही आणि त्याला म्हणतात न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस. न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही F1चं स्टिम्युलेशन द्यायला सुरू केलं PNS वर, पेरिफेरल न्यूरोपॅथी मध्ये, तर त्या प्रकारचं ऍसिडिटी बंद करता येते. आणि F1 वर्क ऑन द स्पायनल नर्व आणि स्पायनल नर्वच्या थ्रूच स्टमकला एक्सायटेशन मिळतं आणि सिक्रिशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन्क्रीज होतं. आणि त्याला कंट्रोल तुम्ही काय करू शकता, स्पायनल कॉर्डच्या थ्रू कंट्रोल करू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस. न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस याच्याकडे कोणी बघतच नाही. न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस असतं ओव्हर एक्सायटेशन ऑफ द व्हेगस नर्व. ओव्हर एक्सायटेशन होतं, न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस असतं, एक्स्ट्रा सिक्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन द स्टमक. आणि म्हणून एकोनेटनेपेन्सिसचं काम आहे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल गडबडींची शिकायत को दूर करता है. एकोनेटनेपेन्सिसचं काम आहे विच इज अवेलेबल इन F1 and RE. ओव्हर एक्सायटेशन. कधी कधी काय होतं, ऍसिड सिक्रेटच होत नाही. मग तुम्ही उलटी झालेले अन्न आहे तसं अन्न पडतं बाहेर. या कंडिशन मध्ये देर इज नो सिक्रेशन. म्हणजे निगेटिव्ह डिसीज असतो, स्टमकचा निगेटिव्ह डिसीज असतो, लक्षात घ्या तुम्ही. इट इज नॉट ए पॉझिटिव्ह डिसीज, इट इज अ निगेटिव्ह डिसीज. आहे तसं अन्न पडणे, पोट गच्च होणे, खाल्लेलं अन्न जसंच्या तसं उलटीतून बाहेर पडतं. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया त्याच्यावर नसते, त्यावेळेला ओळखायचं इट इज हायपो कंडिशन ऑफ द स्टमक. हायपो कंडिशन ऑफ द स्टमक असते. या ठिकाणी तुम्हाला काय करायला पाहिजे, वेगसला एक्सायटेशन करायला पाहिजे, सिक्रेशन वाढलं पाहिजे. एकोनेटनेपेन्सिस विच इज अवेलेबल इन F1 and RE याचा उपयोग तो आहे बिकॉज इट वर्क ऑन द स्पायनल नर्व. स्पायनल नर्ववर काम करणारी रेमेडी आहे. त्यामुळे एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही F1 त्याला अप्लाय केलं अकॉर्डिंग टू द कंडिशन, ओव्हर एक्सायटेशन असेल तर निगेटिव्ह करा, अंडर एक्सायटेशन अंडर सिक्रेशन जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह टाईप ऑफ ऑइलनी काय करू शकता, स्टिम्युलेशन करू शकता. एकोनेटनेपेन्सिसला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये वापरायचं आहे तुम्ही. आणि ते कसं करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ डोसालॉजी. फर्स्ट डायल्युशन मध्ये 1:47 चा रेशो. फर्स्ट डायल्युशन इज पॉझिटिव्ह, सेकंड डायल्युशन इज न्यूट्रल, थर्ड डायल्युशन इज निगेटिव्ह. जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे तेव्हा थर्ड डायल्युशन मध्ये यूज करा. 1:9 च्या रेशोने केलं तर D4 पॉझिटिव्ह, D5 न्यूट्रल, D6 निगेटिव्ह. ओव्हर एक्सायटेशन आहे, निगेटिव्ह द्या. अंडर एक्सायटेशन आहे, पॉझिटिव्ह द्या. बॅलन्स करायचा आहे, न्यूट्रल वापरा. या पद्धतीनं तुम्ही काम त्याच्यावर करू शकता. एकोनेटनेपेन्सिसचा उपयोग स्पायनल नर्ववर होतो. ते आपण पक्क पाहिजे. बोला. बोला बोला. गैस्ट्रोइंटेस्टाइनल गड़बड़ी को शिकायत करता है, अचानक शरीर की किसी भाग में सूजन आना, बुखार के दौरान सूजन आना, उच्च तापमान के साथ अचानक बुखार होना. बघा काय काय कंडिशन मध्ये येते. अचानक शरीरात कुठल्याही भागाला सूज यायला सुरुवात होते. असं का वाटेल. माईक बंद करा, व्यवस्थित होते का मी कधी? माईक बंद करा प्लीज. जरा घालवे ना. अहो माईक बंद करा. तुमच्या घरातलं सगळं बाजार ऐकायला येतोय तिथं.
अचानक शरीर में किसी भाग में सूजन आना, अचानक काही ठिकाणी सूज येते आपल्याला, अशा वेळेला एअरफोन यूज करायचा. नेपेन्सिसचा वापर करायचा आहे. बुखार के दौरान सूजन आना, बुखार के दौरान सूजन आना, ताप येऊन सुजायला लागतं अंग, अशा वेळेला नेपेन्सिसचा उपयोग करू शकता, F1चा उपयोग करू शकता. उच्च तापमान के साथ अचानक बुखार होना, टेम्परेचर वाढलेलं असतं तरी बुखार येतो, उच्चते अचानक येते. अचानक जी गोष्ट येते त्याच्यामध्ये नेपेन्सिस वापरायचं. अचानक गोष्ट जी येते त्याच्यामध्ये नेपेन्सिस वापरायचं आहे. नेपेन्सिसचा उपयोग आहे. अचानक येणारी गोष्ट, जसं बेलाडोना आहे तसंच नेपेन्सिस आहे. अचानक घडणारी घटना, आत्ता ताप नव्हता, क्षणात अंग गरम झालं आणि ताप यायला सुरुवात. एक क्षणात येण्याचा जो प्रकरण आहे त्याचा संबंध नेपेन्सिसशी आहे. कारण असे सगळे जे असतात ताप, हे काय असतात, न्यूरोजेनिक असतात, नर्वला अटॅक केलेले असतात, नर्ववर त्याचा इफेक्ट होतो. आणि नर्ववर इफेक्ट म्हणजे स्पायनल कॉर्ड, जिथे सगळी नर्व तुमचे एंड आहेत, कॅक्टसवर म्हणजे स्किनच्या खाली नर्व रूट्स आहेत, ते एक्साइट होतं. कशामुळं? बाहेरच्या इन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे. उच्च तापमान आहे, अशा वेळेला त्या वातावरणात माणूस गेला की अचानक ताप येतो. त्या अशा कंडिशन मध्ये नेपेन्सिसचा उपयोग करायचा आहे. अचानक येणाऱ्या गोष्टीला कंट्रोल करण्याचं काम नेपेन्सिस करत असतं, हे लक्षात ठेवायचं. अचानकपणे येणारी घटना, ओव्हर एक्साइटेशन बिकॉज ऑफ दी एक्सटर्नल स्टिम्युलेशन, अशा वेळेला तुम्ही F1चा उपयोग करा. त्याच्यामध्ये नेपेन्सिस आहे. नेपेन्सिस वर्क ऑन द स्पायनल नर्व. बुखार येतो आणि चेहरा लाल होतो, लाल भडक होतो, नंतर पिला होतो, म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये येतो. अचानक त्याला लाली येते आणि कमी पडते. असं जेव्हा होत असतं त्या प्रकारचा जेव्हा ताप येतो तेव्हा नेपेन्सिसचा उपयोग आहे, म्हणजेच F1चा उपयोग आहे, म्हणजेच आळीचा उपयोग आहे. आणि त्याच्यामध्ये नेपेन्सिस आहे. हे नेपेन्सिसचं लक्षण आहे की अशा प्रकारचा ताप जर येत असेल तर हे चं लक्षण आहे. आणि इज अवेलेबल इन F1 and RE and P4 या 3 रेमेडी मध्ये वापरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे बाहेरनं तुम्ही सिम्पटम वर सुद्धा ट्रीटमेंट करू शकता इफ यू नो अबाउट द नेपेन्सिस. नेपेन्सिस काय काम करतं याचं तुम्हाला जर नॉलेज असेल तर 100% बाहेरची लक्षणं बघून सुद्धा सिलेक्शन ऑफ रेमेडी करू शकता. बुखार के दौरान बहुत अधिक प्यास लगती है, सारखं सारखी पाणी पित राहतो माणूस. लक्षण काय बघा, ताप येतोय पाणी पितोय, ताप येतोय पाणी पितोय, म्हणजे त्याला जितकी तहान लागते ती तहान कंट्रोलच होत नाही. अशा वेळेला तुम्ही काय वापरायचं आहे, नेपेन्सिस वापरायचा आहे, म्हणजेच F1 वापरायचा आहे, म्हणजेच RE वापरायचा आहे. या कंडिशन मध्ये तुम्हाला काय मिळतं, अशा प्रकारचे लक्षण जर येत असेल तर स्पायनल कॉर्डला तुम्ही जरी मसाज केला तरी हे लक्षण बंद होऊ शकतं. आणि इट इज अ न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम. ही न्यूरोलॉजिकल कंडिशन असते. तहानाची क्षमता म्हणजे काय होतं, हिट वाढलेली असते. हायपोथॅलॅमसला कंट्रोल करायचंय तुम्हाला, बिकॉज बॉडी टेम्परेचर इज कंट्रोल्ड बाय द हायपोथॅलॅमस. त्याशी कुठे संबंध आहे, हायपोथॅलॅमसशी संबंध आहे. आणि हायपोथॅलॅमस इज अ पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम अँड एंडोक्रायनिक सिस्टम. त्या मधला दुवा आहे हायपोथॅलॅमस. आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल तर नेपेन्सिस तुम्ही जर स्पायनल कॉर्डला जर मसाज केला तर हायपोथॅलॅमस ऑपरेट होतं आणि बॉडीचं टेम्परेचर कमी होतं आणि प्यास लागायची सुद्धा बंद होतं.
You can use in the external application. या एक्सटर्नल ऍप्लिकेशन म्हणून आपण काम करतो तो फायनल नर्ववर काम करणारी रेमेडी आहे. And that is called as a PNS, peripheral neural stimulation. तुम्ही ते करू शकता आणि कंट्रोल करू शकता. करून बघा प्रयोग. ठंडे पानी से बड़ी मात्रा से प्यास लगती है. सारखं सारखं गरम पाणी गार पाणी प्यायचा प्रयत्न करतो तो व्यक्ती. पानी के अलावा सब कुछ कड़वा लगता है. पाणी फक्त त्याला गोड लागतं, बाकी सगळं खाल्लं की तोंड कडकोड गोड होऊन जातं. जीभ और होठी की सुन्नता झुंझुनी होती है. जिभेचं झुंझुनी येते आणि ओठामध्ये झुंझुनी असते. मरीज का गाल लाल व पीला होता है. इसका प्रयोग इलेक्ट्रोहोम्योपैथी की रेमेडी में F1 में 20%, RE में 20% प्रयोग किया जाता है. 20% याचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे एकोनट नेपेन्सिस आपण बघितलेला आहे. F1 मध्ये ही यूज केलेली आहे रेमेडी एकोनट नेपेन्सिस. आता हीच रेमेडी कशामध्ये यूज S10 ग्रुप मध्ये. आता दुसरी कुठली रेमेडी आहे बघूया. ती नसलेली त्याच्या उरलेल्या आपण बघायचंय. आपण एसचा ग्रुप सगळा बघितलेला आहे. एस ग्रुप मधल्या सर्व वनस्पती बघितलेल्या आहेत. काही गोष्टी ए ग्रुप मध्ये पाहिलेल्या आहेत. आता त्यातमधली एकच लागली. कॅल्टेरिया इंडिका. आपण ते बघूया. दुसरी एक वनस्पती आहे ती चेक करू. सेंटेरिया आयलांडिका. काय बघायचंय? सेंटेरिया आयलांडिका. F1 मध्ये वापरलेली आहे. ही पर्टिक्युलर जी रेमेडी आहे ते प्रदूषणाला कमी करण्याचं काम करतं. प्रदूषणामुळे जे काय शरीरावर जे परिणाम होतात ते परिणाम कमी करण्याचं काम सेंटेरिया आयलांडिका करते. किसी को आइसलैंड लाइकेन, आइसलैंड मास के नाम से जाना जाता है. ये पैरामेलिसिया फैमिली का मेंबर होता है. पैरामेलिसिया नावाचं बॉटॅनिकल फॅमिली जे आहे त्यातला मेंबर आहे हा. आइसलैंड मास एक आर्टिक अल्पाइन लाइपेन होता है. आर्टिक अल्पेनियन लाइपेन त्याच्यामध्ये असतं. हे युरोप, ब्रिटन में, ऑस्ट्रेलिया में, जर्मनी में, स्विट्जरलैंड में, वो स्कॉटलैंड में गर्मी के दिनों में नमी वाले स्थानों में होते हैं. उन स्थानों पर पाया जाता है. म्हणजे कुठं कुठं होतं बघा. युरोपमध्ये सापडतं, ब्रिटन मध्ये आहे, ऑस्ट्रेलिया मध्ये आहे, जर्मनी मध्ये आहे, स्वित्झर्लंड मध्ये आहे, स्कॉटलँड मध्ये आहे. जिथं जिथं ह्युमिडिटी आहे अशा ह्युमिड स्थानावर याची उगवण होते. जंगलामध्ये असते, पहाड़ों असते, आर्टिक क्षेत्र में पैदा होती है. ये पर्यावरण से न्यूट्रिशन लेता है और आसानी से दूषित हो जाता है.
काय करतं बघा, या वनस्पतीचा उपयोग बघा कसा आहे. पर्यावरणामधलं न्यूट्रिशन घेतं आणि स्वतः दूषित होतं, स्वतः दूषित होतं. म्हणजे प्रदूषित पदार्थाला सगळ्या कंटेनला काम करतं. म्हणजे याची प्रॉपर्टी बघा, पर्यावरणातील न्यूट्रिशन लेता है और आसानी से दूषित हो जाता है. याचा अर्थ काय की हवेमध्ये जे काही प्रदूषण पदार्थ असतात ते ऍब्सॉर्ब केले जातात या प्लांट मध्ये आणि स्वतः दूषित होतं. त्यामुळे जिथं याचं उगवण आहे तिथं प्रदूषण कमी असतं, लक्षात घ्यायचं. ज्या ठिकाणी वनस्पती अवेलेबल आहे त्या ठिकाणी प्रदूषण सगळ्यात कमी असतं. हा बेनिफिट आहे त्याचा, हा बेनिफिट आहे. म्हणजे हवेला शुद्ध करण्याचं काम हे करतं. सेंट्रिया आयलँडिका F1 मध्ये ते आहे, लक्षात घ्या. इट इज अवेलेबल इन द F1. म्हणजे F1 काय करतं, शरीरात जेवढं प्रदूषण आहे त्याला काढून घेण्याचं काम करतं. इंटरनल एन्व्हायरमेंटला स्वच्छ करायचं काम F1 करतं. इट इज अ प्यूरिफायर. पर्यावरण से न्यूट्रिशन लेता है और आसानी से दूषित हो जाता है. आइसलैंड में अच्छी तरह विकसित होता है क्योंकि ये दुनिया से सबसे कम प्रदूषित देशों में से एक है. जिथे जिथे आइसलैंड आहे त्या ठिकाणी वनस्पती असते. इसीलिए आइसलैंड मास कहते हैं, म्हणून त्याला आइसलैंड मास असं म्हटलं जातं. इसका रंग ब्राउन और ग्रे व्हाइट होता है. इसके फेल्सपार का प्रयोग इलेक्ट्रोहोमियोपैथी रेमेडी S10 में, F1 में और F2 में किया जाता है. इसका प्रभाव रेस्पिरेटरी ट्रैक पर, डाइजेस्टिव ट्रैक पर, सर्कुलेटरी सिस्टम पर, मस्कुलर सिस्टम पर होता है. एक एंटीबायोटिक की तरह कार्य करता है. यह कफ कोल्ड में बहुत अच्छा काम करता है. लंग के म्यूकस मेम्ब्रेन पर प्रभाव होने के कारण फेफड़ों के सभी विकारों में कार्य करता है. म्हणून S10 वापरलं जातं बघा. कफ ब्रॉन्कायटिस मध्ये आपण S10 चा उपयोग करतो कारण S10 मध्ये हे आयलँडिका आहे. सेंट्रिका आयलँडिका ही वनस्पती S10 मध्ये आहे, F1 मध्ये आहे, F2 मध्ये आहे आणि याचा प्रभाव डायजेस्टिव्ह ट्रॅक, सर्क्युलेटरी सिस्टम, मस्क्युलर सिस्टम वर काम करते, रेस्पिरेटरी सिस्टम वर पण काम करते. म्हणजे सर्दी जुकाम मध्ये S10 चा उपयोग होतो. F1 चा उपयोग आहे, F2 चा उपयोग आहे, लक्षात घ्या. कारण सेंचरा आयलँटिका त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि याचं काम आहे घाणीला काढून घेणे, प्रदूषण काढून घेणे. म्हणजे जे काय बाहेरच्या बघा, डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये म्हणजे बाहेरनच येते, रेस्पिरेटरी ट्रॅक मधनं बाहेरनच प्रदूषण आतमध्ये येते, सर्क्युलेटरी सिस्टीम करते, याच्यातनं सगळ्या सर्क्युलेशन मध्ये जातं, मसल मध्ये जातं आणि या ठिकाणी जाऊन ते काम करतं. जी काही पॉइझनस मटेरियल त्याच्यात असतं त्याला न्यूट्रल करायचं काम हा आयलँडिका करतं. सेंचरा आयलँडिका काम करतं. म्हणून S10 कशावर काम करतं, लिव्हरवर काम करतं. इट्स अ लिव्हर रेमेडी. पुऱ्या डायजेस्टिव्ह ट्रॅकवर काम करणारी रेमेडी आहे. डिओडिनम पासून ऍनस पर्यंत जेवढे पार्ट येतात त्याच्यावर S10 काम करतं आणि त्याच्यामध्ये सेंचुरा आयलँडिका आहे. सेंट्रिया आयलँडिका असल्यामुळे त्याचं काम आहे की विषाला साफ करणे, प्रदूषित पदार्थाला बाहेर काढणे, खेचून घेणे, हे सगळं काम करतं. विच इज वर्क ऑफ द लिव्हर. म्हणजे लिव्हरचं काम स्ट्रेंथनिंग करण्याचं काम ही वनस्पती करते. लिव्हर मध्ये डिटॉक्सिफिकेशन करण्याची कपॅसिटी असते, त्याच्यामध्ये हा बेनिफिट मिळू शकतो. F1 मध्ये ते ऑलरेडी आहे. त्यामुळे F1 ते काम करतं, डिटॉक्सिफाय करतं. म्हणजे कुठलाही बॅक्टेरिया शरीरामध्ये जर पॉयझन सोडला असेल तर त्या पॉयझनचा जो इफेक्ट तुमच्या बॉडीवर होतो तो बॉडीतला इफेक्ट नील करण्याचं काम हा सेंचुरा आयलँडिका करतं आणि S10 मध्ये ते अवेलेबल आहे. म्हणजे जर तुम्ही S10 दिलं तर लिव्हरवर काम करणार आहे. लिव्हरचं काम डिटॉक्सिफिकेशन आहे, त्या विषयाला न्यूट्रल करायचं काम करतं. म्हणजे त्याचे जे इफेक्ट तुमच्या बॉडीवर होतात ते नील करतात, अँटीबायोटिक सारखं काम करतं.
म्हणजे बॅक्टेरिया व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन वर कंट्रोल करायचं काम करतं. लंग के म्यूकस मेम्ब्रेन में इसका प्रभाव होने के कारण फेफड़ों के सभी विकारों में कार्य करती है. जेवढे जेवढे लंग्स रिलेटेड आहेत त्या सर्वांवर काम करणारे आहे, कारण ते म्यूकस मेम्ब्रेनवर काम करते. इसका प्रयोग खाने के बाद किया जाता है. इसका प्रयोग टॉनिक के रूप में किया जाता है. एस्टेन आफ्टर मील. एस्टेन आफ्टर मील खाने के बाद उपयोग करायचा आहे. एस्टेन आफ्टर मील करायचा आहे. F1 आफ्टर मील करायचा आहे खाने के बाद. म्हणजे हे जर प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर जेवणानंतर त्याचा उपयोग करायचा. बिफोर मील करायचं नाही, आफ्टर मील करायचं आहे. लक्षात घ्या. इसका प्रयोग एक टॉनिक के रूप में किया जाता है. इसका प्रयोग ब्रोंकाइटिस, मुंह में और गले की खराश को, सोर माउथ एंड थ्रोट, भूख न लगना, लॉस ऑफ एपेटाइट, कोल्ड, ड्राई कफ में, अपच में, फीवर में, फेफड़ों की परेशानी में, किडनी और ब्लैडर की समस्या के लिए, इन्फेक्शन होने वाले खतरे में, रिस्क ऑफ इन्फेक्शन, डिस्पेंसिया, क्रॉनिक डायरिया, फूड पॉइजनिंग, इरिटेबल बाउल सिंड्रोम, एडवांस ट्यूबरक्लोसिस, कर्वी के दमा में, अतिसार में, फेरिंगिस की सूजन में, इन्फ्लामेशन ऑफ द माउथ में किया जाता है. एस्टेन फर्स्ट क्लास काम करते हैं. एस्टेनचा उपयोग आहे. एस्टेन इज बेस्ट रेमेडी. अॅक्युलस नेफ्रायटिस एस्टेन मध्ये पण आहे. सिंचना सर्कोबा, सिंचना कॅलिसिरिया एस्टेन मध्ये आहे. हे F1 मध्ये पण आहे. म्हणजे F1 आणि एस्टेन ऑलमोस्ट दी सेम टाईप आहे. थोडंसं फरक आहे त्याच्यामध्ये. सो एस्टेन वर्क लाईक दॅट. इट इज युनिव्हर्सल रेमेडी. फीवर मध्ये अतिशय सुंदर प्रकारे एस्टेन काम करते. फीवर, फेफड़ों में परेशानी, किडनी और ब्लैडर समस्या में, इन्फेक्शन के खतरे में, रिस्क ऑफ इन्फेक्शन, डिस्पेंसिया, क्रॉनिक डायरिया, फूड पॉइजनिंग, इरिटेबल बाउल सिंड्रोम, एडवांस ट्यूबरक्लोसिस, कर्वी, दमा में, अतिसार में, फेरिंगिस की सूजन में, इन्फ्लामेशन ऑफ माउथ में किया जाता है. यूरोप में इस प्लांट का प्रयोग लंग कैंसर में भी किया जाता है. बघा कशामध्ये उपयोग केला. युरोप मध्ये लोक लंग कॅन्सर बरा करायसाठी एस्टेनचा उपयोग करतात. या वनस्पतीचा सेंचिरा आयलँडिका चा उपयोग तुम्ही करू शकता. ये स्टमक सिक्रीशन को बढ़ाकर भूख बढ़ाने का कार्य करती है. स्टमक सिक्रीशन पण वाढवतं. म्यूकस मेम्ब्रेन पर चिकनी लेयर बना देती है. अपर रेस्पिरेटरी तंत्र की में इन्फेक्शन में उन्हें दूर करने का कार्य करती है. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये एस्टेनचा उपयोग होतो. कारण त्याच्यामध्ये सेंट्रिका आयलँडिका आहे. या सेंट्रिका आयलँडिकाचं प्रॉपर्टी आहे. माइक बंद करा, माइक बंद करा. अपर श्वसन तंत्र की जितनी इन्फेक्शन होती है उन्हें दूर करने का कार्य करती है. ये कमजोर इम्यूनिटी को कारण होने वाले ब्लड कैंसर पर इसका प्रभाव कम करने का कार्य करती है. बघा आणखीन काय काम आहे बघा याचं. सेंटिरिया आयलँडिकाचा उपयोग असा आहे की तुमची जर कमजोर इम्युनिटी झालेली असेल आणि ब्लड कॅन्सर मध्ये काही प्रभाव जर होत असेल तर तो प्रभाव कमी करण्याचं काम एस्टेन करतं. आणि म्हणून कुठल्याही कॅन्सर पेशंटला आपण काय देतो, जनरल टॉनिक बिफोर मील अँड नॅचरल टॉनिक आफ्टर मील हा फॉर्म्युला त्याच्यासाठी वापरला जातो. ज्याच्यामध्ये एस्टेन आहे, ज्याच्यामध्ये F1 आहे, त्याच्यामध्ये सेंट्रिका आयलँडिका आहे. एस्टेन 7 ml आहे. जनरल टॉनिक मध्ये S1 7 ml आहे. F1 5 ml आहे. म्हणजे 5 ml म्हणजे किती झालं बघा त्याच्यामध्ये. सेंट्रिका आयलँडिका 20% तुम्ही वापरताय ते. त्याचं पर्सेंटेज पण आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याची मात्रा जास्त करता तेव्हा हे जास्त प्रमाणात मिळतं आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळून जातो.
ये डाइजेस्टिव जूस जितने एंजाइम्स है सभी डाइजेस्टिव जूस एंजाइम को स्टिम्युलेट करने का काम करता है. आता तुम्ही मला सांगा, अकोनेट नेपेन्सिस पण स्पायनल नर्ववर काम करते, स्टिम्युलेशन करण्याचं काम करते. ही वनस्पती पण स्टिम्युलेशन करायचं काम करते. म्हणजे F1 चा स्टिम्युलेशनचा इफेक्ट केवढ्या मोठ्या प्रमाणात केला गेला पाहिजे. इट्स अ स्टिम्युलंट. आता लंगवर काम करते ती, लिव्हरवर काम करते. F1 लिव्हरवर काम करतं. कसं काम करतं हे आयलँडिका जे आहे, सेंचुरी आयलँडिकाचं काम आहे ते. न्यूरोजेनिक गॅस्ट्रायटिस होतं, न्यूरोजेनिक लिव्हर डिसीज आहे, त्याच्यामध्ये एकोनेट त्याच्यामध्ये आहे. सेंट्रल आयलँडिका आहे, म्हणजे लिव्हरला स्टिम्युलेशन करतं. आणि सेंट्रल आयलँडिका काय करतं, डिटॉक्सिफिकेशनचे प्रोग्राम रन करतं. लंग मधली डिटॉक्सिफिकेशन, सॉरी लिव्हर मध्ये जे डिटॉक्सिफिकेशन होत आहे त्याच्यावर काम करतं. ही वनस्पती त्याच्यामध्ये वापरल्यामुळे तो बेनिफिट तुम्हाला मिळून जातो. खेचून घेतलं जातं. शरीरामध्ये जिथं जिथं पॉयझन आहे, बॅक्टेरिया पॉयझन डेव्हलप करतात, ते पहिलं सगळं पॉयझन शरीराच्या बाहेर काढण्याचं काम त्या करतात, कारण ते स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतात आणि बाहेर ढकलून देतात. म्हणून सांगितलं एन्व्हायरमेंटला तर पोल्युशन कंट्रोल करण्याचं काम ही करतं. म्हणजे ज्या देशामध्ये याची उत्पत्ती जास्त आहे त्या ठिकाणी प्रदूषणच सापडत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, सेंचुरी आयलँडिका सगळीकडे लावायला पाहिजे. हवेतलं प्रदूषण कंट्रोल करायचं काम करतं सेंट्रल आयलँडिका. त्याचा उपयोग आहे आणि बॉडीमध्ये गेल्यानंतर तेच ते काम करतं, म्हणून तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. गैस्ट्राइटिस, गैस्ट्रिक अल्सर, क्रॉनिक गैस्ट्राइटिस डिसऑर्डर को ठीक करने का काम करती है. बार बार कोजीरिया कोराइजा होने को ठीक करता है, कफ को बाहर निकालने का कार्य करता है. बघा, साधं तुम्ही नॅचरल टॉनिक दिलं तर वारंवार सर्दी होणे बंद करतो. ऍप्लिकेशन ऑफ द रेमेडी हे फार महत्वाचं आहे. वारंवार होणारा कोरिजा, नाक गळण्याची प्रक्रिया वारंवार एखाद्या व्यक्तीला होत असेल तर एस्टेन द्यायचा आहे, विच इज अवेलेबल इन नॅचरल टॉनिक. त्या नॅचरल टॉनिक मध्ये ते यूज केलेलं आहे. नॅचरल टॉनिक जर तुम्ही वापरलं तर बार बार सर्दी, गळणं, नाक गळणं हे सगळं बंद करता येतं. कफ को बाहर निकालने का कार्य करता है. यह महिलाओं के प्रेगनेंसी के दौरान एंटी इमिटेक के रूप में कार्य करता है. प्रेग्नन्सी वेळेला काय होतं, महिलांना सारख्या उलट्या होत राहतात. अशा कंडिशन मध्ये एस्टेनचा वापर करू शकता, कारण याच्यामध्ये आयलँडिका, सेंट्रा आयलँडिका असल्यामुळं त्याची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. इसका पायथेरिक का प्रयोग इलेक्ट्रोहोम्योपैथ में एस्टेन में 10%, F1 में 5%, F2 में 5% किया गया है. म्हणून F1 चा उपयोग फार मोठा आहे, कारण F1 मध्ये या सर्व गोष्टी आहेत. एस्टेन मध्ये F1 च्या काही वनस्पती वापरल्यामुळं एस्टेन F1 सारखं काम करतं.
तर हा एक बेनिफिट त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, बघू. आज या ठिकाणी थांबूया आपण. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे, ओके. कोणाला शंका? कोणाला शंका आहे का काय? नाही सर. कोण कोण तेल तयार करणार? ज्यांच्याकडे किट आहे त्यांचे लोक तयार करू शकतात. फायनल कॉल मसाज ऑइल. सर प्रॅक्टिकल घेणार आहे का? प्रॅक्टिकल काय करायचं? शिकवलंय तेच वापरायचं. तेल बनवायचं तुम्ही बनवायचं, मी बनवणार नाहीये ते. अच्छा अच्छा. तुमच्याकडे जर किट असेल तर तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीनं तेल बनवायचं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह करायचंय, तुम्हीच करायचं आहे. टोक मारायचं, सगळं काम तुमचं आहे त्याच्यामध्ये. इट इज युअर रोल. आणि तुम्हाला लक्षणं सांगितलेत. अशा लक्षणामध्ये डायरेक्ट तुम्ही ते तेल स्पायनल कॉर्डवर करू शकता. PNS स्टिम्युलेशन करू शकता. ते करून बघायला पाहिजे. ज्याच्याकडे पेशंट आहेत आणि ज्याच्या घरामध्ये पेशंट आहेत अशा लोकांनी त्याचा वापर करून बघितला पाहिजे. ज्यांच्याकडे किट नाही त्यांचं ठीक आहे. ज्या दिवशी किट देणार आहे त्या दिवशी मी प्रॅक्टिकल घेणार आहे. कारण प्रॅक्टिकल म्हणजे काय? ऍप्लिकेशन आहे. ऍप्लाय कोण करायचं? तुम्हीच करायचंय. माणसं आणायची आणि त्याच्यावर काम करायचंय. वापरून बघितलं पाहिजे. तुमच्याजवळ किट असेल तर तुम्ही वापरणार आहे. आणि आजूबाजूला बरेच लोक असतात. तेल तयार करा, लावून बघा, नंतर त्याला लावायला द्या, बघा काय रिझल्ट येते ते. यू ऑब्झर्व द रिझल्ट. रिझल्ट ऑब्झर्व केले पाहिजे तर तुम्हाला उपयोग आहे. प्रॅक्टिकल मी इथं घेणं म्हणजे काय? मी तुम्हाला तेल बनवणार, लावून दाखवणार फायनल कॉर्डवर. म्हणजे तुम्ही पण करू शकता. आणि म्हणून तुम्ही स्वतः करायला पाहिजे. आणि म्हणून कॅम्प ठेवायचा. कॅम्प मध्ये बोलवा तुम्ही एकमेकाला. बरेच तुम्ही आता हे सगळे ग्रुपमध्ये लोक आहात. ज्यांना जसं सुटेबल आहे त्यांना लोकांना बोलवा आणि करा कॅम्प. ऍप्लिकेशन करायचं. एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा 45 पॉईंट शिकवल्यानंतर तुम्ही एक्सटर्नल ऍप्लिकेशन वर सुरू करा. पहिला कॅम्प घ्या, एक्सटर्नल ऍप्लिकेशन बाह्य उपयोग करा. तेल बनवा, स्टिम्युलेशन द्या, कॉम्प्रेशन द्या, त्याच्यावर तुम्ही शिक्षण घ्या. 45 पॉईंट जेव्हा तुम्ही शिकवेन त्यावेळेला. आता 45 जवळजवळ आता आपण इलेक्ट्रिसिटी 2 घेणार आहे म्हणजे आपल्याला 45 पॉईंटची ट्रीटमेंट करता येईल. 45 पॉईंट त्याच्यामध्ये वापरून बघणं हे गरजेचं असतं तरच तुम्हाला येणार आहे. प्रॅक्टिकल म्हणजे काय? वापरणे. आणि कॅम्प मध्ये आपण प्रॅक्टिकल करू शकतो. इथं माणसं बोलवणं शक्य नाही. म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे तुम्हाला कॅम्प मध्ये मिळेल. इथं क्लिनिक मध्ये मिळत नाही. कारण क्लिनिक मधलं कामं वेगळी असतात. ज्या ठिकाणी कॅम्प असतो त्या ठिकाणी 100% मिळतं. कारण अनंत लोक आलेले असतात. भरपूर माणसं तुम्हाला मिळतात आणि प्रत्येकाला चान्स मिळतो करून बघायला. तसं क्लिनिक मध्ये होत नाही. क्लिनिक मध्ये रिस्ट्रिक्टेड पेशंट येतात. आणि क्लिनिक मध्ये जर एक्सपिरियन्स घ्यायचं तर 6 महिने थांबायला पाहिजे, 7 महिने थांबायला पाहिजे. 5 महिन्याचा एका दिवसामध्ये क्लिनिकल एक्सपिरियन्स मिळू शकत नाही. त्यासाठी कॅम्प हा एकमेव मार्ग असा आहे. त्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन करू शकता. प्रत्येकाने तेल बनवायचे आहेत आणि तेल घेऊन तिथं यायचंय आणि स्टिम्युलेशन करायचंय. ते केलं तर तुम्ही ते शिकू शकता. शास्त्र प्रत्यक्षात अनुभव सिद्ध शास्त्र म्हणतात त्याला. त्यासाठी कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. माणसं गोळा केली पाहिजेत. कॅम्प करायचं म्हणजे माणसांची आवश्यकता असते. ते वर्कआउट होतं. ते पेशंटवर माझ्या नाही करता येत. पेशंट रिस्ट्रिक्टेड असतं. त्यामुळे त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मिळाला तुम्हाला 4 महिने क्लिनिक मध्ये काम करावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला अनुभव मिळेल. पण जनरल कॅम्प मध्ये काय होतं? सर्व प्रकारचे पेशंट येतात आणि तिथं तुम्हाला अप्लाय करून बघायला मिळते.
माणसं जास्त असतात, प्रत्येकाला त्याचा उपयोग करून बघायला मिळतो. हा बेनिफिट कॅम्प मध्ये आहे. त्यामुळे कॅम्प चालू करणं फार महत्वाचं आहे. कॅम्प चालू केला तर अनुभव प्राप्त होईल. आणि म्हणजे जेवढे कॅम्प आपण करू तेवढं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. क्लिनिक मध्ये नाही मिळू शकत प्रॅक्टिकल, 4 महिने थांबायला पाहिजे. कारण माझ्याकडे रिस्ट्रिक्टेड पेशंट येतात, 1 येणार, 2 येणार, 3 येणार. वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात, एकाच प्रकारची माणसं नसतात आणि रिस्ट्रिक्टेड असतं ते काम. कारण दिवसभर ते काय माझ्याकडे थांबू शकत नाही. कॅम्प मध्ये तसं नाही, 2 तास माणसांनी थांबून ठेवू शकता आणि तिथं प्रयोग करू शकता. तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल करता येतं आणि ते फ्री असल्यामुळं त्या ठिकाणी कुठलंही तुमच्यावर बाउंड नसतं. फ्री ट्रीटमेंट कॅम्प मध्ये तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नसते, ही तुमच्याच हातात असतं त्याला बरं करायचं की नाही ते. पण त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळू शकतो, अनुभव मिळू शकतो. म्हणून काय करायचं, आपण कॅम्प चालू केले पाहिजे. थोडंसं रेमेडी झाल्यानंतर कॅम्प वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज करणं गरजेचं आहे. त्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ती माझीच जबाबदारी असं होत नाही, कारण माझं काम मला रिस्ट्रिक्शन आहे. मी काम पळू शकत नाही जास्त. ते सगळं व्याप सांभाळून मला काम करावं लागतं. ते वर्क वेगळं आहे. पण आपल्या गावामध्ये आजूबाजूला तुम्ही कॅम्प घेऊ शकता, लावू शकता कॅम्प. सोशल मीडियाच्या मार्फतीनं तुमचे ओळखीचे मैत्रिणी, मित्र त्यांना बोलवून तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकता. त्याला हॉल पाहिजे, सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये. त्या सगळ्या अरेंजमेंट तुम्ही जर केला तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बडक्या प्रमाणामध्ये मिळू शकतो. आणि दुसऱ्याच्या कॅम्प मध्ये जाणे म्हणजे आपलं काम तिथं करू देत नाहीत ते लोक. नेटवर्क मार्केटिंगचे कॅम्प असतात, पण ते त्यांच्या नेटवर्कचे प्रॉडक्ट विकण्यामध्ये जास्त मशगूल असतात. तुम्हाला मदत ते करत नाही. आपला कॅम्प हा स्वतंत्र असला पाहिजे, त्यांच्याशी आपण टाईप नाही करू शकत. मग तुमच्या भागातले कोणी आमदार, खासदार, पुढारी जे असतात ते तुम्हाला कॅम्प करायला मदत करतात, कारण त्यांना सोशल ऍक्टिव्हिटी करायची असते. जनमानसामध्ये त्यांचं प्रतिमा जाळायची असते, ते लोक तुम्हाला मदत करू शकतात. त्यांच्या मार्फतीने आपण कॅम्प लावू शकतो, कारण त्यांची कपॅसिटी असते. हॉल आणायची, माणसं आणायची कपॅसिटी त्यांच्याकडे असते, आपल्याकडे नाहीये ती. त्यामुळे कॅम्प करताना त्या गोष्टी करायला पाहिजेत. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कॅम्प केले पाहिजेत. असं क्लिनिक मध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देता येत नाही. मग त्याला ओपीडी पाहिजे, 4 महिने थांबवलं पाहिजे तिथं ओपीडीला. मग एंट्रन्स म्हणून तर 6 महिने 7 महिन्याचे इंटर्नशिप असतात. 6 महिन्याची इंटर्नशिप, वर्षाची इंटर्नशिप. मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप आहे, वर्षाची इंटर्नशिप असते ती. कारण आणि म्हणून मेडिकल कॉलेजचं स्वतःचं हॉस्पिटल असतं. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स मिळतो. पेशंट ऍडमिट करतात, मोठे इस्टॅब्लिशमेंट त्यांचं ते असतं आणि त्याच्या मार्फतीनं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स केला जातो. आणि ते सर्व काळ आहे ते 6 महिन्याचे इंटर्नशिप असतात. त्या एका दिवसाची इंटर्नशिप होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं की ऑफलाईन मी बोलवलं तर होईल, ऑफलाईन मिळून हेच शिकवलं जाईल, हेच केलं जाईल. ऑफलाईन मध्ये चर्चेचा विषय करायचा आहे आपल्याला. ऑफलाईन आपण घेणार आहे ती चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास पक्का करण्यासाठी ऑफलाईन मला होणार आहे ना. त्याच्यामध्ये कुठलेही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळू शकत नाही. त्याच्यासाठी कॅम्प करणं गरजेचं आहे. जितके कॅम्प कराल तेवढं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला मिळू शकतो. 50 पेशंट आले आणि तुम्ही 10 लोक आहे, प्रत्येकाला 5-5 पेशंट बघायला मिळतात. हे कॅन अटेंड 5 पेशंट, अनुभव मिळतो. असे अनेक कॅम्प जर तुम्ही केले तर 100 पेशंट, 200 पेशंट, 1000 पेशंटवर तुम्ही काम करू शकता. त्या मार्फतीनं तुम्हाला काम करायला पाहिजे, तरच ते शक्य होतंय. एक दिवस तुम्हाला ऑफलाईन बोलून प्रॅक्टिकल शिकवता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कॅम्पची व्यवस्था करावी लागेल. धर्मार्थ दवाखाने असतात. तुम्हाला सांगतो मी कॅम्प कुठे होत आहे. धर्मार्थ दवाखाने, यात्रा,
अशा ठिकाणी तुम्ही कॅम्प लावू शकता, कारण त्या ठिकाणी अनंत माणसं येतात. अनंत माणसावर प्रॅक्टिकल करता येतं, अनुभव घेता येतो. एक दिवस बोलून प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळू शकत नाही. मग त्याला 6 महिने तुम्हाला कमीत कमी थांबावं लागेल इथे. 6 महिने थांबला तर तुम्हाला अनुभव येईल, अन्यथा तुम्हाला अनुभव येणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला इंटर्नशिपची गरज आहे. इंटर्नी म्हणून कुठेतरी जावं लागेल. आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डिग्री यू कॅन गो फॉर द इंटर्नशिप. त्याची व्यवस्था मी करू शकतो. 4-4 महिने तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी राहावं लागेल. 4 ते 6 महिन्याचे इंटर्नशिप असेल. आणि जोपर्यंत तुम्ही इंटर्नशिप करत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. ऍप्लिकेशन ऑफ द नॉलेज पाहिजे, ते तुम्हाला करावं लागेल. 6 महिन्याची इंटर्नशिप करावी लागते. आता ज्याचं क्लिनिक आहे तो करू शकतो. ज्याला क्लिनिकच नाही आहे, नवीनच सुरू करणार आहे, त्याला इंटर्नशिप करण्याची गरज आहे. विदाउट इंटर्नशिप वी कांट प्रॅक्टिस. तो प्रॅक्टिस नाही करू शकत, कारण तेवढे पेशंट हँडल केले जात नाहीत, बघितले जात नाहीत आणि काहीच माहित नसतं तुम्हाला. अशा कंडिशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. बाटल्या पण नाही, ड्रॉपर पण नाही. आता इथं लोकल लोकल फार्मसीत जाऊन आम्ही आपण पुढेची द्यायला काहीच नाही. पण 2 असतील कुठेतरी, नाही तर जुने तिथं काढलेले आहेत. त्याला वॉश करून ते वापरले दिसतात. पलीकडे आहे बघ तिथं जुने वापर शिल्लक नाही करत. तर हे गोष्ट आहे. त्यामुळं प्रॅक्टिकल एका दिवसात शिकवता येत नाही. लक्षात आलं का तुमच्या? हेच तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, बरेच लोकांना मी किट दिलाय, परंतु ते किट ते वापरत नाही, कारण ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स करत नाही. दीपाली गोखले, तुम्हाला मी किट दिलंय, तुम्ही किती प्रॅक्टिकल केलं सांगा. सर नाही सर, रिझल्ट आहेत बरं का सर, भरपूर रिझल्ट आहेत. आम्ही केलंय. तुमच्याकडे क्लिनिक आहे हो, तुमचं तर ठेवा. तुमच्याकडे क्लिनिक आहे, तुमच्याकडे पेशंट आहेत, तुम्ही देऊ शकता. आता याच्याकडे कुठलेही पेशंट नाहीत. किती वापरलं सांगा मला. केसांसाठी वापरलं. काल आता मुलीची कंबर आखडली होती त्याच्यासाठी वापरलं. म्हणजे काय काय वर रिझल्ट काढला? एक्सटर्नल इंटरनल ऍप्लिकेशन करून बघितलं, डायल्युशन वेगवेगळे करून बघितलं. हो, डायल्युशन पण केलं. केलं, पण वापरलंय का? त्याचं रिझल्ट घेतलेत का? हो हो. A3 च करून बघितलं, APP च करून, S1 करून बघितलं. एपीपीचा काय वापर केला सांगा मला. एपीपीचा कशासाठी वापरलं ते? आता तेल केलं. त्याच्यासाठी तेल 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 तेलामध्ये एपीपी टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळालं? काय बेनिफिट मिळाला? केस गळायचे कमी झाले. केस गळायचे कमी झाले. उष्णता कमी झाली का? हो हो. हा. धर्मराज पाटील, तुमच्याकडे किट आहे, तुम्ही काय काय साठी वापरलं आणि काय काय रिझल्ट मिळाले? धर्मराज पाटील, हे असं आहे बघा, हे फीडबॅक नसतो यांचा. हेच अवघड आहे. तुम्हाला काय येतं मला कळत नाही, हेच प्रॉब्लेम आहे. स्वाती पाटील, तुम्ही वापरलं का किट? डॉक्टर स्वाती पाटील, हॅलो. हा सर.
किट काय काय वापरलं, कुठल्या कुठल्या रेमेडी वापरल्या, तुम्हाला काय बेनिफिट मिळाला? तर एक फ्रेजन शोल्डरचं पेशंट होतं, त्याला दिलं हा. होतं, चांगला रिझल्ट होता. म्हणजे चांगला result 15 झाला. दिवसाचं मेडिसिन दिलं नाही नाही, होतं. असं मी काय विचारतो की एक सिंगल रेमेडी आपण घेतली, आता मी तुम्हाला एपीपीचं ऍप्लिकेशन सांगितलंय, हिट कमी होते, असं कोणी वापरलं का? मला कसं आहे, कॉम्बिनेशन फॉर्म्युला हा भाग वेगळा आहे. एपीपी सर पर्टिक्युलर दिलं होतं रेमेडी एका वापरून काय रिझल्ट आला? एपीपी एका पेशंटला दिलं होतं. हर्पी हा. सिस्टर होतं त्याला. 4 हा. दिवसात रिझल्ट आला त्याला. चांगला हा, रिझल्ट होता. हा, हा. म्हणजे म्हणजे पूर्णच कव्हर झालं ते. हा, टेम्परेचर त्याचं कमी झालं, उष्णता कमी झाली बॉडीतली. हो, हो. हा. बोलले सर वापरलाय का तुम्ही? बोलले सर, हो सर, वापरले. तुम्हाला काय अनुभव आला? S1 वापरलं, हा. त्याच्यानंतर एपीपी एक वापरलंय हा. आणि ते जे रिझल्ट असतात ते नोट डाऊन करणं महत्वाचं आहे, की जेव्हा तुम्ही वापरता त्याची डोसालॉजी, आपल्याला काय रिझल्ट मिळाला. आणि मी जेव्हा ऑफलाईन मोड मध्ये याची चर्चा आपण करायची आहे, ऍप्लिकेशनची चर्चा करायची आहे, त्या दिवशी कुठलंही शिक्षण नसणार आहे, आपण ग्रुप डिस्कशन करायचं आहे, कारण त्यातून तुम्हाला अनुभवाची शिदोरी मिळणार आहे. ऑफलाईन मोड मध्ये जेव्हा मी बोलवणार तेव्हा आपण ग्रुप डिस्कशन करायचंय. आणि म्हणून तुम्ही जे एक एक सिंगल रेमेडी जी वापरता, त्या सिंगल रेमेडीचं चार्ट तयार करा, त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. मी हे एपीपी याला दिलं होतं, या डोसालॉजीमध्ये दिलं, ही त्याच्या बॉडीची हीट कमी झाली. तुम्ही फॉर्म्युला वापरू नका आता, कारण काय होतं, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कळत नाही, मग कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी तयार होतं, तुम्हाला ज्ञान मिळत नाही. लक्षात आलं का? मला ते नको आहे, त्याचं कारण ते आहे. फॉर्म्युला ऍप्लिकेशन करू नका. जोपर्यंत तुम्ही इंडिव्हिज्युअल रेमेडी वापरून त्याचं रिझल्ट काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही अंडरस्टँडिंग येणार नाही. सिंगल रेमेडी वापरली पाहिजे, त्याचे तुम्हाला प्रॉपर्टीज लक्षात येतील, आणि मग तुमचा मटेरियल मीडिया पक्का होईल. आणि जेव्हा मटेरियल मीडिया पक्का होईल, त्यावेळेला यू विल बिकम द बेस्ट डॉक्टर ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी. 100% तुम्ही बेस्ट डॉक्टर होणार आहे. ज्याला सिंगल रेमेडी वापरता येतो तोच इलेक्ट्रोपॅथीचा डॉक्टर आहे. कुणीतरी फॉर्म्युला तयार करतो, तुम्हाला देतो, तुम्ही वापरता, यू कांट बिकम ए डॉक्टर, बनूच शकत नाही. कारण फार्माकोपोनिया तुम्हाला कळत नाही, फार्मॅकोलॉजी कळत नाही, डोसॉलॉजी कळत नाही, आणि तुम्ही काय प्रॅक्टिस करणार सांगा मला. मी त्याच्या खिलाफ आहे. कारण का? जोपर्यंत तुम्ही इंडिव्हिज्युअल रेमेडी वापरत नाही, तोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंग येत नाही. 38 वर मास्टरी मिळवा. 38 रेमीटरवर जर मास्टरी मिळवली तर इलेक्ट्रोपॅथी काहीच राहत नाही. एक्सटर्नल इंटरनल ऍप्लिकेशन मध्ये 38 रेमेडीज कशा काम करतात, कुठल्या गोष्टीवर काम करतात, हे तुम्हाला समजतं. फॉर्म्युला करण्याच्या पेक्षा सुद्धा काय करा, इंडिव्हिज्युअल रेमेडी वापरण्याचा प्रयत्न जास्त करा. किट देण्याचा उद्देशच तो होता माझा, की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला जाऊन काम करा. F1 चं प्रॉपर्टी काय आहे? समजा L1 ची प्रॉपर्टी आहे, एपीपी ची प्रॉपर्टी सांगितली, ब्लिडिंग स्टॉप करतंय, कुठेतरी ब्लिडिंग होते, एपीपी लावून बघा, एपीपी देऊन बघा काय परिणाम होतो ते बघा. यू ऑब्झर्व इट. मग तुमच्या डोक्यात बसेल की एपीपी वर्क फॉर स्टॉपिंग ऑफ दी हेमोरेजेस. हे तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसेल, म्हणजे मटेरियल मीडिया ज्याचा पाठ आहे तो एक्सपर्ट डॉक्टर होतो. फॉर्म्युले करणाऱ्या माणसाला कधीही इलेक्ट्रोपॅथी समजत नाही. कारण कुठल्या रेमेडीचा काय परिणाम होतो हे तुम्हाला माहित नाही. आणि मग तो ॲलोपॅथीचा कॉपीराइट टेक्निक, RMP, रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर, कंपाऊंडर बनता, डॉक्टर बनत नाही. त्याला कंपाऊंडर म्हणतो मी. तर
कुणीतरी फॉर्म्युला तयार केलेला असतो, त्या फॉर्म्युला वापरून तुम्ही बघता, यू वर्क लाईक अ कंपाऊंडर, नॉट लाईक अ डॉक्टर. डॉक्टर सारखं बनत नाही तुम्ही, कंपाऊंडर बनता. पूर्वी कंपाऊंडरची पोस्ट तीच होती. डॉक्टर वेगवेगळ्या औषधं लिहित होता, कंपाऊंडर सगळं मिक्स करत होता आणि पेशंटला देत होता. ही थेअरी तुमची झाली. आपण ग्रॅज्युएशन लक्षात घ्या, डिग्रीला महत्व नाही आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सर्टिफिकेट कोर्स अँड द डिग्री होल्डर? यातला डिफरन्स तुम्हाला लक्षात येत नाही की सर्टिफिकेट वाला हा कंपाऊंडर असतो, डॉक्टर होतच नाही, मिश्रक असतो तो. पण तीच गोष्ट जेव्हा तो डिग्री घेतो, हायर होतो, तेव्हा इंटरनल गोष्टी त्याला माहित असतात. प्रत्येक रेमेडीचा उपयोग कसा आहे आणि काय परिणाम करतं हे जर त्याला माहित असेल, आणि मग कुठलाही डिसीज आला तर तो स्वतःच कंपाऊंड बनवतो. इज नॉट ए कंपाऊंडर. दुसऱ्याने सांगितलेलं कंपाऊंडिंग करणं म्हणजे कंपाऊंडरची नोकरी आहे, डॉक्टरची नोकरी नाहीये. आणि आज सगळे कंपाऊंडरच बनवलेले आहेत, डॉक्टरच बनत नाहीत, कंपाऊंडर बनतात. ही तर दुर्दैवाची गोष्ट आहे. फार्मास्युटिकल कंपन्याने फॉर्म्युले दिलेले असतात, ते आणायचं आणि घालायचं आणि द्यायचं. दुसरं काय करतात ते? कंपाऊंडर. यू आर बिकम ए कंपाऊंडर, नॉट ए डॉक्टर. हे डॉक्टर होऊ शकत नाही, ते कंपाऊंडर असतात. हे समजून घ्या. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कंपाऊंडर बनू नका, डॉक्टर बना. आणि म्हणून एवढं मटेरियल मीडिया मी इतक्या बारीकाने तुम्हाला काय शिकवतोय? वनस्पतीच्या प्रॉपर्टीज शिकवतोय, प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या प्रॉपर्टी शिकवतोय. हे कशासाठी करतो आपण? तर आपल्या मटेरियल मीडिया पाठ व्हावा. नाहीतर डायबिटीजचा फॉर्म्युला, HP हेडेकचा फॉर्म्युला, अमुक याचा फॉर्म्युला एवढं शिकवलं असतं तुम्हाला. अँड दॅट इज द कंपाऊंडर कोर्स. तो कंपाऊंडरचा कोर्स आहे, तो डॉक्टरचा कोर्स होऊ शकत नाही. फार्मा कंपन्या ज्या ट्रेनिंग घेतात ते हेच याच पद्धतीने शिकवतात. त्यांचं फार्मास्युटिकल वर्क जे आहे, त्यांचे जे औषध आहेत ते खपवण्याचा, माणूस बनवण्याचं काम करतात ते. आणि म्हणून जेवढ्या CME आहेत, कंपन्या ज्या CME रन करतात, ते आपलं औषध विकण्यासाठी CME डेव्हलप करतात. दे नेव्हर टीच यू एनिथिंग. इंटरनल पार्टचं तुम्हाला शिक्षणच देत नाही. आणि म्हणूनच तो डिफरन्स आहे. म्हणून मी तुम्हाला इतक्या डीप लेवलला देतो. म्हणून तुम्ही प्रत्येक प्रॉपर्टीचा उपयोग करून बघा, अनुभव घ्या. किट तुम्हाला अनुभव घेण्यासाठी दिलेला आहे. मग तुम्ही मला फोन करताय, सर असं असं झालं, मी काय देऊ? तुम्हाला कळत नाही काय द्यायचं ते. यू आर ऑलवेज डिपेंड ऑन अदर्स. दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून राहता, स्वतःच प्रॅक्टिस नाही करू शकत. हे तर प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्हाला काय पाठ पाहिजे? मटेरियल मीडिया पाठ पाहिजे, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी माहिती पाहिजे, तरच तुम्ही काम करू शकता. अन्यथा यू बिकम द कंपाऊंडर, नॉट द डॉक्टर. डॉक्टर बनत नाही, तुम्ही कंपाऊंडर बनता. आज ही अवस्था MBBS ची स्टुडंटची सुद्धा आहे. तुम्हाला दोष देण्याचं नाही, MBBS मध्ये आहे. काल डॉक्टर भागवतांच्या बरोबर मी चर्चा करत होतो. तर सेकंड सेमिस्टरचा MBBSच्या कोर्समध्ये एक गोष्ट होती, आणि एक एंट्रन्सनी आलेली होती, तिथं बसलेली होती, आणि एक पेशंट आला होता. त्यांना काही टिकोस्टॉमी करायची होती, सर्जरी करायची होती, आणि अचानक त्याचं BP वाढलं. अचानक BP वाढलं, त्यांनी बंद केलं आणि त्याला पुढे पाठवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पेशंटला फर्दर ट्रीटमेंटसाठी पुढे पाठवण्याची क्रिया झाली. मग ते सगळे डॉक्टर बसलेले होते, त्याची चर्चा झाली. त्याच्यामध्ये BHMS, BMS सगळ्या प्रकारचे विद्यार्थी होते. MBBS डॉक्टर पण होती, ट्रेनिंग इंटर्नशिप करण्यासाठी आलेली होती. आणि इथे नेहमी कर्मधर्माचे डॉक्टर भागवत तिथे गेले होते. वेल एक्सपिरियन्स पर्सन, भरपूर अनुभव असलेला डॉक्टर आहे तो. वॉर्ड बाय पासून नोकरी केलेला माणूस होता. MD होमिओपॅथी केलं, नंतर डॉक्टर झाला, MD केलं. पण तू काम मात्र वॉर्ड बाय पासून स्टार्ट केलं होतं. मेडिकल क्षेत्रामध्ये वॉर्ड बायची नोकरी केली त्या व्यक्तीने.
त्याने त्या सगळ्यांना प्रश्न विचारला की याला काय म्हणतात. त्यांना उत्तर देताच आलं नाही. एमबीबीएस डॉक्टरला पण उत्तर देता आलं नाही. मग ॲलोपॅथीचे ड्रग याच्यामध्ये कुठले यूज केले जातात त्यांनी त्याला विचारलं, ते पण त्यांना सांगता आलं नाही. बीपी किती आहे त्याने विचारलं. 140/90 होता. 140/90 बीपी झालेलं होतं ड्युरिंग द सर्जरी, इमर्जन्सी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होता तो. तर त्यावेळेला काय करायचं. त्यांनी सांगितलं अमुक अमुक ड्रग त्याच्यामध्ये यूज केला जातो. MBBS ला सांगता येणार. मग त्यांचे सिनियर तिथं आले, मेडिकल ऑफिसर मेन जो होता तो आला. आल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं. त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे, हे करावं लागतं. आणि यांनी तयारी केली की त्याला पुढे पाठवायचं. त्यांना ऍप्लिकेशनच येत नव्हतं. त्यांना माहीतच नाही काय द्यायचं त्याला. उदाहरण सांगण्याचं कारण असं होतं की त्यांना कळलंच नाही आपल्याला काय द्यायचंय, ती इमर्जन्सी कशी हँडल करायची हे त्याला कळलं नाही. कुठला ड्रग द्यायचा, कारण मटेरियल मीडियाचा कधीच अभ्यास केलेला नाही. परीक्षा पास झाले, सगळं विसरून घेतले. सेकंड इयर ऑफ द MBBS मध्ये त्याच्याबद्दलचं पुस्तकामध्ये वर्णन दिलेलं आहे आणि त्याला कसं कंट्रोल करायचं त्याचं मेडिसिन पण तिथे दिलेलं आहे. पण परीक्षा पास झाल्यानंतर माझं काही घेणं देणं नाही. मला डिग्री मिळाली, संपलं नाही काम, माझं काही कामच नाही. क्लिनिकल एक्सपिरियन्स नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. तुमच्या समोर पेशंट आहे, या प्रकारचं प्रॉब्लेम सुरू झालाय, तुम्ही काय देणार. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आत्ताच उदाहरण घेऊया आपण, एकोनेफेन्सिसचं उदाहरण घेऊ आपण. आपल्याकडे रेमेडी आहे एकोनेफेन्सिस, F1 आहे, RE आहे, आणि पेशंटचं पाल्पिटेशन वाढलंय. अचानकपणे काहीतरी इन्सिडेंट झाला आणि धडधड वाढली छातीची, काय करणार सांगा मला तुम्ही. तुमच्याकडे पेशंट आला क्लिनिक मध्ये, त्यावेळेला तुम्ही काय करणार. जर तुम्हाला माहीतच नाही प्रॉपर्टी, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. जो फॉर्म्युला बनवून विकतो तो कंपाऊंडर असतो, त्याला नॉलेज नसतं. म्हणून कॉपीराइट बिझनेस इज बिकम द डॉक्टर. डॉक्टरचं संदर्भ काय आहे, इमर्जन्सी आली तिथं काय ऍप्लिकेशन करायला पाहिजे हे कधी कळेल तुम्हाला रेमेडीचं ज्ञान असेल तर. इफ यू डोंट हॅव अ रेमेडी ज्ञान, तुमच्याकडे रेमेडीचं ज्ञान नाही, तुम्ही काही नाही करू शकत. तुम्ही डायबिटीजवर औषध द्याल आणि तुम्ही किडनी स्टोनवर औषध द्याल, म्हणजे कंपाऊंडरची लायकी झाली. यू आर नॉट ए डॉक्टर. तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. डिग्रीनं डॉक्टर बनत नाही, ज्ञानानं डॉक्टर बनतो. मला MBBS मिळालं म्हणजे मी फार ज्ञानी झालो, शून्य आहे ते, काही कळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्हाला जे बेसिक शिकवलेलं आहे, कारण ज्ञानानंदाने परीक्षार्थी बनतो आपण. मॅकॅलेच्या सिस्टम मधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की परीक्षार्थी बनतात, विद्यार्थी बनत नाही. त्याच्यामध्ये टीचरचा रोल शून्य आहे. आणि जे टीचर आहेत ते लगेच MD होतात आणि तिथंच लेक्चरर म्हणून काम करतात. नो क्लिनिकल एक्सपिरियन्स. दीज पीपल डोंट हॅव एनी क्लिनिकल एक्सपिरियन्स. त्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स नसतो. ती व्यक्ती विद्यार्थ्यांना काय शिकवणार. क्वालिटी ऑफ एज्युकेशन नेव्हर पॉसिबल. अशा ठिकाणी शिक्षण जे घेतलेले आहेत ते विद्यार्थी अर्धवट ज्ञानचे असतात, त्यांना काही करता येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मटेरियल मीडिया पाठ करा, सिंगल रेमेडी वापरायचा प्रयत्न करा. यू विल लर्न मोर दॅन द कंपाऊंड रेमेडी. जेव्हा तुम्ही त्याच्यावर मास्टरी करता, नंतर तुम्ही फॉर्म्युलायझेशन करा, काय त्याचा फरक पडत नाही. परंतु सिंगल रेमेडी वापरणं, मटेरियल मीडिया जितका स्ट्रॉंग आणि अनाटॉमी फिजिओलॉजी जितकी स्ट्रॉंग आहे, तो परफेक्ट डॉक्टर बनतो. जे प्रिन्सिपल्स असतात, ती प्रिन्सिपल ऑफ युअर पॅथी हे इम्पॉर्टंटच असतं त्यांनी.
परीक्षार्थी बनवू नका. आज ऍक्युपंक्चर मध्ये तेच झाले. आपल्याकडे MD डिग्री घेतलेले विद्यार्थी आहेत, पण ऍक्युप्रेशर त्यांना कळतच नाही. इमर्जन्सी कसं वापरायचं हे समजत. आणि मग अशी व्यक्ती काय करतात की खोटे जे काही इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यावर बिलीव्ह करतात. आयुर्वेदामध्ये रिझल्ट येत नाही, होमिओपॅथीमध्ये रिझल्ट येत नाही, इलेक्ट्रोपॅथीमध्ये रिझल्ट येत नाही, म्हणून तुम्ही ॲलोपॅथी वापरा, हे तुम्हाला शिकवलं जातं. आणि मग त्याच्यात उद्योग करायला सुरू करता तुम्ही. बिकॉज युअर माइंड सेट हॅज चेंज. कारण तुम्ही त्याचं बेसिक स्टडी केलेलं नसतं. यू डोंट हॅव कॅपॅसिटी टू हँडल दिस सिच्युएशन. ही सिच्युएशन हँडल करण्याची ताकद तुमच्याकडे नसते. आणि तुमच्याकडे ती ताकद नसल्यामुळं तुम्ही दुसऱ्या पॅथी जे काही लोक सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून डायरेक्टली काम करायला सुरू करा. आपल्या पॅथीकडे बघतच नाहीत. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. हे झालेलं आहे. क्लिनिकल प्रॅक्टिस ही क्लिनिकल प्रॅक्टिस न राहता इन्स्ट्रुमेंटच्या जगतामध्ये गेला. पॅथॉलॉजी रिपोर्ट, रेडिओलॉजी रिपोर्ट, अमुक रिपोर्ट, तमुक रिपोर्ट. इमर्जन्सी काहीच करू शकत नाही. इमर्जन्सी मध्ये काम करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसते. आणि मग काय करता, पुढे पाठवून द्यायचं MD मेडिसिनला, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा आणि तिकडे बरं, माझं काही घेणं देणं नाही. पण ड्युरिंग दॅट टाइम तुम्हाला मी सांगतो, आता जर स्ट्रोक आलेला आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, पेशंटला हेमोरेज चालू आहे ब्रेन मध्ये, पेशंट तुमच्याकडे आला, तुम्ही म्हणणार पुढे घेऊन जा. पुढच्या शहरात जायला अर्धा तास, पाऊण तास पेशंटच्या मेंदूमध्ये ब्लिडिंग स्टार्टच राहिलेलं आहे. इट विल क्रिएट अ फर्दर कॉम्प्लिकेशन. इमिजिएट त्याला न मिळाल्यामुळे ट्रीटमेंट, कॉम्प्लिकेशन डेव्हलप होतात आणि मग कंडिशन वर्स्ट होते. पण प्राथमिक लेवलला जो जनरल प्रॅक्टिस करणार आहे त्याला जर ज्ञान असेल तर ते ब्लिडिंग कसं स्टॉप करायचं, त्याला जर ते माहिती असेल तो इमिजिएटली त्याचा वापर करेल आणि ब्लिडिंग स्टॉप करायला. APP 200 तुम्हाला मी सांगितलं. APP 200 स्टॉप द ब्लिडिंग, इंटरनल एक्सटर्नल ब्लिडिंग स्टॉप करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मासिव्ह डोस द्यायला सुरुवात करा आणि पाठवून द्या त्याला हॉस्पिटलमध्ये. पण यू कॅन सेव्ह हिज लाईफ. त्याचं तुम्ही लाईफ सेव्ह करू शकता. बिकॉज इफ यू नो द प्रॉपर्टी ऑफ द मेडिसिन अँड द यूज ऑफ द मेडिसिन, हे जर तुम्हाला माहित असेल तर त्याचा जीव वाचवायचं काम तुम्ही करता. ही जीपीतली ताकद आहे. जनरल प्रॅक्टिशनर काय करतो आणि त्याला फॅमिली फिजिशियन म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड एज अ फॅमिली फिजिशियन? त्याच्या मागचा उद्देश घ्या. ॲक्युप्रेशर तसंच आहे. इमर्जन्सी मध्ये ॲक्युप्रेशर वापरता येतं. यू कॅन यूज ॲक्युप्रेशर. तुम्हाला पॉइंट माहिती आहे, ताबडतोब प्रेस करायला सुरू करा. जिग्वेल पॉइंट आहे तुमच्याकडे. ऑल जिग्वेल पॉइंट यू कॅन यूज. इमिजिएटली तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. पुढे पाठवून द्या ना फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायला. तुम्ही करतच नाही. अवेअरनेसच नाही. इमर्जन्सी मध्ये काम करण्याचा अवेअरनेसच नाही. हे काम आहे. म्हणून मटेरियल मीडिया स्टडी करा. म्हणून सिंगल रेमेडी वापरा, कॉम्बिनेशन करू नका. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो. मी ज्याला किट देणार आहे त्या सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे माझी की पहिल्यांदा सिंगल रेमेडी वापरायला सुरू करा, कॉम्बिनेशन मत करू नका. कारण जोपर्यंत तुम्हाला सिंगल रेमेडीचे महत्व कळत नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये काम नाही करू शकत. अँड यू डझंट बिकम द डॉक्टर, यू विल बिकम द कंपाऊंडर. डायबिटीजचा फॉर्म्युला, आर्थरायटिसचा फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला. यू बिकम द कंपाऊंडर, नॉट डॉक्टर. डॉक्टरच बनू शकत नाही, कंपाऊंडर होतात. मिश्रकाची भूमिका तयार होते आणि हे टाळा तुम्ही. यू यूज अ सिंगल रेमेडी. आपल्या प्रॉपर्टीज काय आहेत, आपण काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने त्याचा बेनिफिट होतो. तुम्ही जर ती ट्रीटमेंट शिकला तर तुम्ही फायदेशीर जास्त असता. म्हणून तुम्हाला किट दिलेलं आहे. किट हे तुमच्या डिग्रीचा पार्ट आहे. इट इज अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बाय युझिंग द किट. किट वापरल्याशिवाय तुम्ही एक्सपिरियन्स करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला किट दिलेलं होतं. किट देण्याचा उद्देश हा होता त्याच्या मागचा.
आज मी तुम्हाला शिकवलं एकोनेटनेपेन्सिस स्पायनल नर्ववर काम करणारी रेमेडी आहे. स्टिम्युलेशन करू शकता बाय गिव्हिंग द मसाज. यू केम तेलामध्ये घाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करा, काय कंडिशन आहे त्याप्रमाणे द्या मसाज, बघा प्रयोग करून काय होतं ते. हे करायला पाहिजे आणि मगच तुम्ही इलेक्ट्रोपॅथी शिकायला, अन्यथा तुम्हाला इलेक्ट्रोपॅथी शिकता येणार नाही. जेव्हा तुम्ही फॉर्म्युलाच्या मागे लागाल त्यावेळेला तुम्ही काहीही शिकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं महत्वाचं आहे. यू मस्ट टेक दी, त्याची तुम्ही अनुभव हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनुभव घेणं हे सगळ्यात महत्वाचं. अनुभव घ्या. तुम्ही अनुभव नाही घेतला तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सांगतो. त्याचे इथं साक्षीदार आपले आता बसलेले आरजी माळी, डॉक्टर आरजी माळी. ॲक्युपंक्चर मधली एक प्रॅक्टिकल आम्ही केलं. तिथून आम्ही मीटिंगला निघालो होतो मिरजेतून गाडीतून. या व्यक्तीला अंगामध्ये टेम्परेचर होत, कंटिन्युअस LI4 आणि काही पॉइंट्स त्यांना प्रेशर दिले. पूर्ण मीटिंग अटेंड केली, रिटर्न आलो. त्यामध्ये त्यांना काहीही त्रास झाला नाही. टेम्परेचर टोटली कंट्रोल होते. त्यांनी त्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणतात. सिच्युएशन प्रमाणे जर वापर करता आला तर दिस इज कॉल्ड एज अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ द मटेरियल मीडिया. कंपाऊंडरची भूमिका वापरू नका. यू विल नॉट बिकम वेन. तुम्ही कधीच डॉक्टर होणार नाही, तुम्ही कंपाऊंडरच राहणार. LI4चं ऍप्लिकेशन 3 पॉइंट माझ्याकडे आहेत. LI4, LI11 आणि GB14 हे 3 पॉइंट बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतात. हे मला माहित होतं आणि कंटिन्युअसली आम्ही ते काम करत राहिलो. लावून त्याचं प्रचिती बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की टेम्परेचर डाऊन करण्याची सिस्टम आहे त्याच्यामध्ये. इट इज कॉल्ड ॲज अ इमर्जन्सी ट्रीटमेंट सिस्टम. इमर्जन्सी मध्ये तुम्हाला काम करता येतं आणि मगच खरे डॉक्टर तुम्ही असता. यू सेव्ह द लाईफ ऑफ द पीपल. त्यावेळेला डॉक्टर होता. नाहीतर तुम्ही कंपाऊंडर आहे. कंपाऊंडरच्या वरच्या पेक्षा पोस्ट तुमची काही नसते. आणि आज जास्त कंपाऊंडर आहेत, डॉक्टर फार कमी आहेत. कंपाऊंडर जास्त झालेले आहेत, डॉक्टरच नाही आहेत. फार्मास्युटिकल कंपनी. आणि म्हणून काल मी नॅचरोपॅथी शिकवत होतो. स्वप्नाली पाटीलला माहित असेल की डॉक्टर फार्मास्युटिकल कंपनीचे गुलाम होऊ नका. फार्मास्युटिकल कंपन्याचे गुलाम होऊ नका. इंडिपेंडंट काम करा. आज फार्मास्युटिकल कंपनीचे गुलाम आहे आपण. कुठलीही पॅथी असू दे, इलेक्ट्रोपॅथी असू दे, आयुर्वेद असू दे, नाहीतर होमिओपॅथी असू दे, नाहीतर ॲलोपॅथी असू दे. लोक कंपनीचे फॉर्म्युले वापरूनच प्रॅक्टिस करतात. इंडिव्हिज्युअल लेवलला प्रॅक्टिस करत नाही. त्यामुळे ते डॉक्टर नाही. ड्रग डायनामिक्स माहित नसते. कुठला ड्रग कुठं काय काम करतो हे माहीतच नाही. त्यामुळे टायवाला येतो, तुम्हाला सांगतो 4 गोष्टी आणि मग तुम्ही तेच वापरायला करता, तेच रेकमेंड करता, तेच चालू ठेवता. जसं नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये आहे, ठराविक प्रॉडक्ट विकायला तुम्हाला शिकवतात. ते विक्रेता बनवतात तुम्हाला, डॉक्टर नाही बनवू शकत. डॉक्टर हे बनणं फार वेगळं आहे आणि विक्रेता बनणं फार सोपं आहे. त्यामुळं इंडिव्हिज्युअल रेमेडी वापरायचा प्रयत्न करायला. डोंट डू द कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन तुम्ही नंतर शिका, पण आता तुम्हाला शिकायचं आहे इंडिव्हिज्युअल रेमेडी. मटेरियल मीडिया पाठ करण्याकरता इंडिव्हिज्युअल रेमेडी वापरणं गरजेचं. त्यामुळे इमर्जन्सी मध्ये तुम्हाला काय वापरता येईल? F1 वापरता येईल, टेम्परेचर कंट्रोलर आहे, S10 आहे तुमच्याकडे, वापरून बघा. तर तुम्हाला त्याचं ज्ञान प्राप्त होईल. नाही तर तुम्हाला काही कळणार नाही. पुस्तक आहे लिहिलेलं, ते चॅप्टर मध्ये लिहिलेलं आहे,
वाचून डोक्यात राखत नाही. जेव्हा तुम्ही ते प्रत्यक्ष अप्लाय करता त्यावेळेला तुम्हाला अनुभव. आणि म्हणून कुठल्याही डिग्री झाल्यानंतर 6 महिने वर्षभर एंट्रन्सशिप करावी लागते. मेडिकल प्रॅक्टिस मध्ये एंट्रन्सशिप हॅज व्हेरी मच व्हॅल्यू. अनुभव हा त्याची खात्री असते. कारण जे काही शिकलंय त्याचं प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे, म्हणजेच तो अनुभव तुम्हाला येतो. निरीक्षण करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला शिकलं पाहिजे. कॉपीराईट करू नका. फॉर्म्युला कॉपी करून करणं काही उपयोगाचं नाही. कारण प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येक कंडिशन वेगळी असते, प्रत्येकाची लक्षणं वेगळी असतात. सेम रेमेडी डझंट वर्क. कारण ज्या वेळेला तो फॉर्म्युला बनवला जातो ते काय विशिष्ट अँगल मध्ये बनवला जातो आणि त्यामुळे गोत्यात येतात तुम्ही. बहुमूत्रता रोग आहे, डायबिटीज मधलं एक लक्षण आहे बहुमूत्रता. सिम्पटम आहे. वारंवार लघवीला उतरतो पेशंट, सकाळ दुपार संध्याकाळ चालूच राहते त्याची युरिन. आता तुम्ही काय करणार? फॉर्म्युला काय आहे? मधुमेह आहे, मधुमेहाचा फॉर्म्युला चालू करणार द्यायला. पण त्याला युरिन होते, त्याला कंट्रोल कोणी करायचं? हु इज गोइंग टू कंट्रोल? युरिन होते याचा अर्थ काय झाला? ब्लड विस्कॉसिटी कमी झाली. ब्लड विस्कॉसिटी कमी झाली. किडनीवर काम करणारी रेमेडी कुठली आहे? ब्लॅडरवर काम करणारी रेमेडी कुठली आहे? हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्याचे युरिन कंट्रोल करू शकता. तुम्हाला जर रेमेडी माहित असेल तर तुम्ही कंट्रोल करू शकता. निगेटिव्ह पॉझिटिव्ह डोस देऊन त्याचं फंक्शन कमी जास्त करू शकता. न्यूरोजेनिक असेल तर तुमच्याकडे F1 रेमेडी आहे, एकोनेट आहे, एकोनेटचा वापर करून कंट्रोल करू शकता. कुठल्या फॉर्म्युलेमध्ये लिहिले दाखवा मला. कनॉट डू द अक्यूट प्रॅक्टिस नाही करू शकत. इमर्जन्सी ड्युटी नाही चालू शकत. फॉर्म्युला फॉर्म्युला फॉर्म्युला. अरे फॉर्म्युला काय करत? हे प्रॉब्लेम क्रिएट करत. एक्स्ट्रा ॲपेटाइट आहे, भूक लागते सारखे, सारखं सारखं खावं असं वाटतं डायबिटीज पेशंट मध्ये. 5 प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये असतात. 5 प्रकारचा अप्पर वॉर्मर, लोअर वॉर्मर, मिडल वॉर्मर, 3 प्रकारचे डायबिटीज आहेत. अशा कंडिशन मध्ये काय करणार? काय देणार तुम्ही त्याला कंट्रोल करायला? डायबिटीजचा फॉर्म्युला बनवला, देऊन टाकला, संपलं का? कॅनॉट कंट्रोल हिज थिंग. कारण आम्हाला माझ्या डोक्यात शुगर 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 ह्याच्याशिवाय दुसरं काहीही नसतं. ऑर्गन फंक्शनॅलिटी बिघडते, रेटिनोपॅथी होते, कार्डोपॅथी होते, नेफ्रोपॅथी होते. द साइड इफेक्ट ऑफ द डायबिटीज. न्यूरोपॅथी होते. याच्यावर तुम्ही काम करा. इंडिव्हिज्युअल रेमेडी तुम्हाला जर माहित असेल तरच तुम्ही काम करू शकता, अन्यथा फॉर्म्युला सिस्टम मध्ये काही उपयोगाचं नाही. युजलेस थिंग. आणि म्हणून मटेरियल मीडिया पाठ करा. एवढं डिटेल मध्ये मटेरियल मीडिया मी का शिकवतोय? नाहीतर काय एका ओळीमध्ये मटेरियल मीडिया शिकवत आहे. ही कंडिशन आहे. ही कंडिशनचा तुम्ही ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला तुम्हाला इंडिव्हिज्युअल रेमेडीची माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून क्लिनिकल प्रॅक्टिस इज टोटली डिफरंट फ्रॉम एक्झिस्टिंग प्रॅक्टिस. क्लिनिकल प्रॅक्टिस हा विषय वेगळा आहे आणि डॉक्टर इज डुईंग क्लिनिकल प्रॅक्टिस. कंपाऊंडर इज डुईंग कंपाऊंडिंग करण्याचं काम करणार आहे. फॉर्म्युला बनवणारा माणूस असतो. आलं लक्षात? तर हे आहे त्याचं काम आहे. त्यामुळं किट दिल्यानंतर त्या पद्धतीनं यूज करा. कंपाऊंड करून देत बसू नका. अनुभव घ्या त्याचा, कसं वापरायचं ते लक्षात घ्या. इमर्जन्सी मध्ये कसं यूज करायचं, कशा पद्धतीनं काम करायचं हे तुम्ही शिकला
तर तुम्ही मास्टर व्हाल, इलेक्ट्रोहोमिओपॅथीमध्ये मास्टर लिहू शकते, अन्यथा नाही. तर इथे थांबूया आज, आपण पुढे जाऊ. आलो 2 मिनिटं, माझं लेक्चर संपू दे. पेशंट नाही आता. तर हे लक्षात घ्यायचं की इंडिव्हिज्युअल सिस्टम यूज करायचे तुम्ही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे थांबूया आपण. ठीक आहे. ओके, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. ठीक आहे.